वीरशैव विद्यासंवर्धनी मंडळ बार्शी आयोजित भव्य व्याख्यानमालेमध्ये आज दुसरं पुष्प गुंफलं जात आहे आणि ते गुंफणारे आहेत आता ज्यांच्याविषयी भरभरून बोललं जात आहे, सगळेजण ज्यांना पाहायला ऐकायला उत्सुक आहेत असे माननीय किशोर महाबोले सर यांच्या प्रकट मुलाखतीनं. मला असं वाटतं की अतिशय योग्य असा पाहुणा यासाठी पण आहे कारण सुरुवातीला महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेचं पूजन झालेलं आहे. भगवंताचं तर झालेलंच आहे, पण बसवेश्वर म्हणतात की काय कवे कैलास, आपल्या कामातच आपला ईश्वर आहे. आपल्या कामाला प्रतिष्ठा त्यांनी मिळवून देणारं वक्तव्य त्या काळामध्ये केलं होतं आणि आपल्या कामामध्ये ईश्वर शोधणारंच व्यक्तिमत्व आज आपल्याला प्रकट मुलाखतीमधून ऐकायला मिळतंय. आपल्या कलेमध्ये ईश्वर शोधणारं व्यक्तिमत्व आज तुम्हाला ऐकायला मिळतंय. ही आणखीन खूप एक चांगला योग आहे असं मला वाटतं. किशोर महाबोले सरांविषयी आपण भरभरून ऐकतोय किंवा त्यांचे बरेच सिरियल चित्रपट आपण सगळे पाहतोच आहोत. आप्पा म्हणून तर त्यांची ओळख आहेच, पण या पलीकडे जात एक नाट्य कलावंत म्हणून देखील त्यांचं खूप मोठं योगदान नाट्यक्षेत्रामध्ये आहे. अगदी हौशी रंगभूमीपासून ते व्यावसायिक रंगभूमीपर्यंत एक समृद्ध असा कलाप्रवास त्यांचा राहिलेला आहे. अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर ज्याच्याविषयी आपण खुलून ऐकणार आहोत की 5 व्यावसायिक नाटकं त्यांनी केलेली आहेत, 30 सिरियल्स केलेले आहेत आणि 100 मराठी आणि हिंदी चित्रपटांमधून त्यांनी काम केलेलं आहे. या सगळ्या माध्यमांमध्ये त्यांचा लीलया वावर राहिलेला आहे. तर असा हा कला प्रवास ज्यांचा आपण अनुभवणार आहोत किंवा ऐकणार आहोत त्यांच्या व्यक्तिमत्वाचे वेगवेगळे पैलू उलगडण्याचा प्रयत्न आपण या मुलाखतीच्या माध्यमातून करणार आहोत. तर अजिबात आता वेळ न घालवता सरळ आपण प्रश्नोत्तराला आणि त्यांच्या मुलाखतीला सुरुवात करूया. की आज आम्ही इतकं सगळं पाहतोय की एक सोलापूरचा एक माणूस आणि तो जातो आपली नोकरी इकडे सुरू असताना या सगळ्यातून सोडून जातो आणि आज आम्ही पाहतो की तो इतका मोठा सेलिब्रिटी आहे की आम्ही सगळेजण अभिमानानं सगळ्यांची छाती फुलून येते. पण या सगळ्याचा प्रवास कसा सुरू झाला, या सगळ्याकडे तुम्ही कसे वळलात? सर्वप्रथम बार्शीचं ग्रामदैवत भगवंताच्या चरणी लीन होतो आणि एकदा विष्णू नारदाला म्हणाले होते, हे नारदा, मी जर वैकुंठात नसेल तर तू मला इतरत्र कुठेही शोधण्याचा प्रयत्न करू नकोस, मी तुला कुठेच सापडणार नाही. मग म्हणाले, अरे भगवंत, तुम्ही जर वैकुंठात नसेल तर मग तुम्ही असणार कुठे? तेव्हा ते म्हणाले, हे नारदा, नाहम वसामी वैकुंठे योगी नाथ नाम जप नच मद भक्ता यत्र गायंती नाटकंती तत्र तिष्ठामी नारद. ज्या ठिकाणी व्यासपीठावर कलेची सेवा रुजू करत असेल, तो कलावंत जिथे असेल तिथे मी समोर प्रेक्षक म्हणून बसलेला असेल. म्हणून ग्रामदैवत भगवंताच्या नंतर आपण प्रेक्षक रूपी विष्णूंना माझा हात जोडून नमस्कार. माझ्या या कलेच्या प्रवासाला सुरुवात झाली ती लहान असताना, 4थी पासून. एक ती बीजं रोवली गेली होती. शाळेमध्ये असताना आम्ही एक प्रहसन केलं होतं, नाटिका छोटीशी, तिथून ते रुजत गेलं. बार्शीविषयी सांगायचं तर 1980 साली मी बार्शीमध्ये सब इंजिनियर या पदावर MSc त्या काळची रुजू झालो होतो. उपळे दुमाला इथे माझी पहिली पोस्टिंग होती. बार्शीशी माझं तिथून जुडलं गेलं, पण कालांतराने ते नातं तुटलं गेलं. खरं तर ते तुटलं नाही, आता पुन्हा ते जोडण्यात आलेलं आहे. प्रवास असा गोल फिरत असतो. पण मला या प्रसंगी सुधीर मोघेंची एक छोटीशी कविता आठवते, ज्याच्यामध्ये सगळी मला येत नाही पण जशी आहे त्यातला मतितार्थ समजावून घ्या. बार्शीविषयी बोलताना मी असं म्हणेन आणि माझ्या मित्रांविषयी, एक सांगशील आपले नाते अवचित कसे कुठे जुळले, एक सांगशील आपले नाते अवचित कसे कुठे जुळले, आपल्याच नादात चालताना हे देखणे वळण कसे भेटले. क्षणाभोवती ही कसली अनोखी रंगत खुलते आहे, जगणे व्हावे गाणे अशी स्वरांची संगत जुळते आहे. तुझ्या सहवासात आनंद आहे, आवाहन आहे, दिलासा आहे, आव्हानही आहे. माझ्या स्वप्नांच्या हातात मात्र फक्त भंगण्याचाच वसा आहे. पण तरीही रस्त्याने असं एकत्र येऊ नये. तुझी दिशा बदलणे हिताचं नाही, कारण ती पूर्वीच निश्चित. मला मात्र माझी दिशाच नाही. पण तरीही सांगतो, रस्त्याने असं एकत्र येऊच नये. निदान जीव जडवून चटका लावून दूर होणं तरी असू नये. पण नाही तेव्हाच आपल्याला कळून चुकतं की आपण आपले मालक नसतो.
तेव्हाच आपल्याला कळून चुकतं की आपण आपले मालक नसतो, रस्ते आपली दिशा आखत असतात, आपण फक्त चालत असतो, आपण फक्त चालत असतो. प्रवास या वाटांनी कुठून कसा नेला हे मला हे आश्चर्यकारक वाटतं. इंजिनिअरिंग फील्डमधून एकदम नाट्यकलावंत, सिनेकलावंत आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये तर त्याची सुरुवात लहानपणापासून झाली होती. चौथीमध्ये असताना आम्ही मंगरूळ तालुका तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद तिथे माझं शिक्षण झालं. तर तिथे देवळाच्या पारावर आम्ही माझी गेली रे असं एक, म्हणजे माझी चप्पल चोरीला गेली देवळातनं, असं ते एक प्रहसन होतं. आणि तिथं ती कदाचित बीजं रुजली गेले असावीत. आणि मग नंतर नाटकं बघणं, नाटकं करण्यापेक्षा नाटकं बघणं हा एक मला शौक लागला. आणि मी व्यावसायिकची बरीच अनेक नाटकं बघत होतो. सिनेमे कमी बघत होतो, पण नाटकं जास्त बघत होतो. आणि अशा पद्धतीने तो पुढे प्रवास मग हळूहळू सोलापूरमध्ये असताना आमचे एक दिग्दर्शक होते लावणीस, ते म्हणाले की तुम्ही एकांकिका कराल का? मग त्यांच्याबरोबर एक एकांकिका केली, बिचारे आप्पा बंड करतात म्हणून तेंडुलकरांची होती. त्याचे मी 35 प्रयोग केले. त्या 35 प्रयोगापैकी 34 वेळा ती एकांकिका प्रथम क्रमांकावर आली होती महाराष्ट्रामध्ये. आणि पहिल्यांदा जेव्हा तिला बक्षीस मिळालं होतं तेव्हा ती दुसऱ्या क्रमांकावर होती. पुण्यात इचलकरंजी, सांगली, नागपूर अशा बऱ्याच ठिकाणी, सातारा, त्या एकांकिकेचे प्रयोग झाले होते. अतिशय साधी सोपी 1938 साली तेंडुलकरांनी लिहिलेली ती एकांकिका होती. आणि तुम्हाला गंमत म्हणून सांगतो आता, तर या एकांकिकेचा बिचारे आप्पा बंड करतातचा प्रयोग वाईमध्ये होता. प्रतीक थिएटर्स वाई, जे ते इथं नाट्यकलावंत असतील तर त्यांना त्या थिएटरविषयी बरंचसं माहिती असेल, कारण ती एक प्रतिष्ठित मानाची समजली जाणारी महाराष्ट्रातली एकांकिका स्पर्धा होत होत्या. आता सध्या होत नाहीत काही कारणाने, ते थांबलेलं आहे, पण बरीच वर्ष त्यांनी केली. आणि त्याच्या बक्षीस समारंभाला विजय तेंडुलकर येणार होते स्वतः. तर पहाटे 3ची वेळ होती. वाईमध्ये म्हणजे कृष्णामाईच्या घाटावर प्रयोग होता. थंडी मी म्हणत होती, कुडकुडत होतं. त्यात मी फक्त धोतर घातलेलं होतं. फार प्रचंड थंडी होती. आणि त्याही अवस्थेत आम्ही तो प्रयोग तिथे केला होता. तेव्हा तेंडुलकर स्वतः म्हणाले होते की आम्हाला वाटत होती 1936 साली वगैरे लिहिली एकांकिका असेल. ते म्हणाले नाही, तुम्ही 2 वर्ष मागे गेलात. 38 ते 40च्या दरम्यान मी ही लिहिली होती. आणि तेव्हा कदाचित मी पोटासाठी लिहित होतो म्हणून जास्त पोटतिडकीने लिहिली गेली असावी. अतिशय सुंदर एकांकिका होती ती. त्यामुळेच कदाचित तिचे एवढे प्रयोग झाले, नंतर सुद्धा प्रयोग झाले. आणि 35 पैकी 34 वेळा ती पहिली आली होती. जिथे जिथे त्याचे प्रयोग होणार तिथे तिथे ती एकांकिका आवडली जाणार. अतिशय सुंदर आणि ती दुर्मिळ एकांकिका आहे. वाचायला सुद्धा मिळणं कठीण आहे, पण मिळेल कुठेतरी त्यांच्या जुन्या संग्रहामध्ये. अजगर आणि इतर एकांकिका असं त्या पुस्तकाचं नाव आहे. फार छान आहे. त्याच्यामध्ये आमच्या दिग्दर्शकांनी त्याची प्रस्तावना पण खूप छान केली होती. त्यातली गंमत अशी आहे की एक 40 नंतरचा माणूस, त्याला प्रेम करावं असं वाटतं. म्हणजे ते म्हणताना प्रस्तावनेत असं म्हटलं होतं की साहित्य, सुगंध, सौंदर्य आणि संगीत. साहित्य, सुगंध, सौंदर्य आणि संगीत या 4 गोष्टींचा माणसाला हव्यास असतो, पण प्रत्येक वेळा त्या गोष्टी प्रत्येकाच्या आयुष्यात मिळतातच असं नाही. किंबहुना कुणीतरी एका इंग्रजी लेखकानं असं म्हटलंय की इल कपलिंग इज अ फेट ऑफ अ मॅन. म्हणजे तिला हॉटेलिंग आवडतं तर हा आपल्या घरच्या जेवणात खुश, तिला कविता आवडतात तर हा ढिम्म गोळा. पण म्हणून काय संसाराचे तारू कुठे थांबत नाहीत, ते पुढे जातच असतात. आणि मग कधीतरी 40 नंतर त्याला असं वाटतं की आपणही प्रेम करावं, जग किती सुंदर आहे, मी पण प्रेम करेन. आणि ते प्रेम कसं तावून सुलाखून निघावं असं वाटत असतं त्याला. म्हणजे एखादी आर्टिशियन विहीर फोडल्यानंतर जसं 50 फूट पाणी उंच उसळताना त्या उन्मेषाचं, त्या उन्मादाचं, त्या न्हवाळीचं असावं प्रेम, असं त्याला वाटत असतं. घरातून विरोध व्हावा, पण त्याच्या सुखात सुख मानणारी त्याची सहधर्मचारिणी, त्याची मुलं जेव्हा त्याच्या प्रेमाला विरोधच करत नाहीत, मग मात्र तो खचतो. त्याला ते तावून सुलाखून निघावं असं वाटत असतं, पण घरातून विरोध होत नाही म्हटल्यानंतर तो खचतो आणि बिचारे आप्पा बंड करतात. आशयाची ती एकांकिका होती, अतिशय सुंदर होती. आणि मग तिथून तो प्रवास, या प्रवासासाठी आपला आता पुढचा पल्ला गाठायचा आहे म्हणून मग राज्यनाट्य स्पर्धा या सगळ्या करत करत त्याच्यामध्ये बरीच रौप्य पदकं वगैरे मला मिळाली. आणि वैशिष्ट्यपूर्ण सांगायची गोष्ट म्हणजे सगळ्यांना हे आवडेल की माझ्या या करिअरमध्ये मला शासनाचं पहिलं रौप्य पदक मिळालेलं आहे. ते
अनेक रौप्य पदकं मिळाली नंतर, पण पहिलं जे रौप्य पदक मिळालं ते एकच प्यालामधल्या सुधाकराच्या भूमिकेसाठी. तर असा हा प्रवास सुरू झाला. आणि मग नंतर मी ठरवलं की आता आपण इथे थांबायचं नाही, पुढे जायचं. आणि म्हणून मी पुण्याला ट्रान्सफर करून घेतली. नोकरी करत करत एक व्यावसायिक नाटक लगेचच मला मिळालं. ज्या हिरोईनचे सिनेमे बघायला माझी आई मला हाताला धरून नेत होती, तीच कलावती माझ्या नाटकातली हिरोईन होती. ते नाटक म्हणजे घर श्रीमंताचं, आणि त्या हिरोईन म्हणजे आशा काळे. सतीचं वाण माझ्या आई मला बघायला घेऊन गेली होती, आणि त्याच माझ्या पहिल्या व्यावसायिक नाटकाच्या हिरोईन होत्या आशा काळे. तर अशा पद्धतीनं हा प्रवास पुढे सुरू झाला. मग सीडीचं जग आलं. सीडीमध्ये बरेच सीडीज केल्या, भक्तपुंडलिक वगैरे या अशा अनेक, चांगुणा वगैरे काही बऱ्याचशा सिरियल होत्या सीडीज. त्या सीडी केल्यानंतर मग सिनेमे आले. सिनेमे हळूहळू करत 100चा पल्ला कधी पार पाडला हे मला कळलंच नाही. त्याच्यामध्ये हिंदी मराठी सगळे होते. बऱ्याचपैकी गाजलेले म्हणजे कुंकू झालं वैरी, जाऊ तिथं खाऊ असे चित्रपट होते. संजय सुरकरा, अस्मिता तळवकर यांच्या ग्रुपमध्ये बरेच मी चित्रपट केले. त्यांच्या ह्याच्यामध्ये मला काही सांगायचं वगैरे असे त्यांच्या सिरियल्समध्ये बऱ्याच केला. अवघाची संसार नावाची एक माझी सिरियल होती, अवंतिका होती. आणि सुदैवाने तुम्हाला सांगू का, कलाकाराला भूक असते ती वेगवेगळ्या भूमिका करायची. आता तुम्ही म्हणता आप्पा किंवा पवित्र रिश्तामधले अर्चनाचे बाबा या सॉफ्ट भूमिका होत्या, पण अवंतिकामध्ये मी अगदी स्त्री लंपट व्यक्तीची भूमिका केलेली आहे. आणि विलन पण बऱ्याच ठिकाणी मी केलेला आहे. अवघाची संसारमध्ये विलन होतो, एकमेव विलन होता त्यामध्ये. म्हणजे अमृता सुभाष आणि प्रसाद ओक हिरो हिरोईन असलेली ती सिरियल होती, त्याच्यामध्ये एकमेव विलन मी होतो. तर अशा या वेगवेगळ्या भूमिका करत करत हा इथेपर्यंत प्रवास आलेला आहे. आणि सुदैव असं आहे, तुम्हाला सांगतो, म्हणजे त्याला लकी फेलो असं जसं म्हणतात ना, मी ज्या सिरियल्समध्ये कामं केली त्या सिरियलनी खूप मोठा पल्ला गाठलेला आहे. मग ती अवंतिका असो किंवा अवघाची संसार असो किंवा पवित्र रिश्तासारखी हिंदी सिरियल असो, 5 वर्षाच्या पुढेच तो प्रवास सगळा पल्ला गाठलेला आहे. आणि आता सुद्धा सांगायला मला आनंद होतो की आता सध्या सुरू असलेली आमची आई कुठे काय करते ही सुद्धा आता नोव्हेंबरमध्ये 5 वर्ष पूर्ण करत आहे. पण या सगळ्या भूमिकांमधून मला आवडलेली म्हणजे आप्पाची भूमिका. कारण त्याचं कारणही तसं आहे की पुरुषांचा स्त्रीविषयीचा दृष्टिकोन कसा असावा हे तिथे खूप छान पद्धतीनं अधोरेखित केलेलं आहे, फार छान मांडलेलं आहे. एक कमलाकर नाडकर्णी म्हणून ते गेल्या 1-1.5 वर्षापूर्वी वारले, मोठे नाट्य समीक्षक होते. कदाचित आमच्या मुकुंदरावना माहिती असेल, कमलाकर नाडकर्णी त्यांची मुलगी नमिता वर्तक म्हणून ती ही सिरियल लिहिते. ती क्रिएटिव्ह हेड आहे. अतिशय सुंदर केलेलं. नाही तर माझ्या वयाच्या माणसांना एवढा मोठा रोल दुसऱ्या सिरियलमध्ये कुठे नाही आहे. आणि हे आप्पाची भूमिका बघून आता वेगवेगळ्या सिरियलमधून अशी माणसं यायला लागली आहेत, अशी कॅरेक्टर्स घालायला लागलीत, लोकं आणायला लागलेत, कारण त्यांना कळतं की आता हे वाटतंय. तर सांगायचं तात्पर्य असं की स्त्रीविषयीचा जो दृष्टिकोन आहे तो आप्पांचा अतिशय स्पष्ट आणि अधोरेखित केला गेलेला आहे. मुलीला तर मुलगी आपण मानतोच, पण जी आपलं घर सोडून सून म्हणून आलेली असते तिला मुलगी मानणं हे आप्पाच्या भूमिकेचं वैशिष्ट्य आहे. आणि हे जास्त महाराष्ट्रीयन पब्लिकला भावलेलं आहे असं मला वाटतं, विशेषतः स्त्री वर्गाला. कारण सगळ्या स्त्रिया सगळं सोडून आलेल्या असतात. मी मगाशी निकम सरांच्या घरी गेलो होतो तेव्हा मला राहावलं नाही. मी एक कविता, एक छोटीशी कविता आहे बघा, 2 ओळींची, पण त्यामध्ये स्त्रीचं व्यक्तिमत्व किती काय म्हणतात त्या प्रकर्षाने टाकलेलं आहे. म्हणजे अतिशय सुंदर ओळी आहेत त्या. एखाद्या स्त्रीची पर्स जर तुम्ही उघडी केलीत ना तर त्यामध्ये तुम्हाला 100 गोष्टी मिळतील. सासऱ्याचं औषधाचं स्क्रिप्ट, सासूच्या औषधाचं स्क्रिप्ट, मुलांच्या फीसची पावती, पिना, लिपस्टिक, अनेक काय नसतं, सगळं जग त्या पर्समध्ये भरलेलं असतं. नसते ती फक्त एकच गोष्ट. सगळं जग तिच्या पर्समध्ये भरलेलं असतं, नसते ती फक्त एकच गोष्ट, ते म्हणजे माहेरचं ओळखपत्र.
त्या कवीने किती छान लिहिलेलं आहे. यावरून स्त्रीची ओळख होते आणि स्त्रीविषयीचं दृढ जे मत आहे आप्पांचं ते असंच पुढे तुम्हाला पाहायला मिळेल याची मी खात्री देतो. आणि असा माझा हा प्रवास सुरू झालेला त्या शाळेच्या आमच्या त्या पारावरून तो इथे आई कुठे कायपर्यंत पोचलेला आहे आणि हा असा प्रवास माझा घडलेला आहे. अगदी जसं आता सर म्हणाले की अगदी स्त्रीविषयीची कविता किरण एले यांची ही कविता आहे की प्रत्येक इकडच्या मैत्रीण मंच, मला वाटतं सर नाव पण केवढं सुंदर आहे आणि त्या सगळ्यांना तुमचं ना अधिक भावत आहे की सुनेचे म्हणजे सासरे म्हणून ते आता पाहतायत, पण ज्याचा मगाशी उल्लेख झाला की अर्चनाचे वडील म्हणून सुद्धा त्यांनी पाहिलेलं आहे की अतिशय गाजलेली की आपला एक मराठी माणूस अख्ख्या भारतामध्ये त्यावेळेस लोकप्रिय ठरलेला आहे तो पवित्र रिश्ता या मालिकेच्या माध्यमातून, अर्चनाचे वडीलच्या माध्यमातून. तर एक 5 वर्ष सर ती सिरियल चालली. तर त्याविषयी ऐकायला आवडेल की त्यामध्ये मोठे कलावंत अगदी सुशांत सिंग राजपूत सारखे कलावंत त्याच्यामध्ये होते आणि अतिशय लोकप्रिय ठरलेली ती सिरियल. तर हिंदी मालिका आणि पवित्र रिश्ता असे म्हणजे दोन्ही गोष्टींनी आम्हाला ऐकायला आवडेल की त्याचा अनुभव तुमचा कसा होता की मराठीतून डायरेक्ट बालाजी टेलिफिल्म्समध्ये एंट्री. हिंदी मालिकांमध्ये पवित्र रिश्ताच म्हणून नाही, मी सावधान इंडिया, क्राईम पेट्रोल अशा जेव्हा रिपीट लागतात त्याच्यामध्येही असतो. मी एपिसोडिक वाईज पण काम केलं आहे. पण पवित्र रिश्ता हे त्याच्या आधी चलती का नाम गड्डी वगैरे असं होतं ते. पण पवित्र रिश्ता ही खूप मोठी सिरियल मिळालेली. तर आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे, सर्वश्रुत आहे की सुशांत सिंग राजपूत आत्महत्या की काय याविषयी आपण जास्त बोलायला नको. पण तो एक अतिशय उमदा कलावंत होता. तो इंजिनियर होता, मी इंजिनियर असल्यामुळे तो माझ्या शेजारीच रूम घेऊन राहायचा. अतिशय मितभाषी होता. पण तुम्हाला सांगतो गणिताच्या बाबतीत तो मास्टर होता, मास्टर, सुपर मास्टर, अतिशय हुशार. त्यांनी शेवटच्या वर्षी केमिकल इंजिनिअरिंग सोडली होती, सोडली. म्हणाला मी बाबा, तो सगळे मला बाबाच म्हणायचे. सविता प्रभूने, उषा नाडकर्णी सुद्धा सगळे मला बाबाच म्हणतात अजूनही. तर ते म्हणाला की मी 10 ते 5 ही नोकरी करण्यासाठी जन्माला आलेलो नाही, मला कलावंतच व्हायचं होतं असं ठरवून या इंडस्ट्रीमध्ये आलेला तो कलावंत होता. तर मराठीची स्मिता ठाकरेंची एक सिरियल त्यावेळेस मी कुलस्वामिनी नावाची करत होतो आणि मग माझ्या एका सहकलावंताने सांगितलं की तिकडे ऑडिशन चालू आहे. मग मी त्या ऑडिशनसाठी गेलो आणि ती सिरियल सुरूही झाली. पण त्यातमध्ये मी नव्हतो, दुसरा एक बेंगॉली कलाकार त्याच्यामध्ये काम करत होते. पण एकता कपूरला काही त्यांचं काम आवडलं नाही म्हणून त्यांनी सांगितलं की शॉर्टलिस्ट झालेले अजून कोण कोण होते ती सगळे माझ्यासमोर आणा, त्यांचे ऑडिशन्स. आणि मग नंतर परत 8 दिवस ते झाल्यानंतर, 8 एपिसोड टेलिकास्ट झाल्यानंतर मला एकताजीने बोलावून घेतलं आणि मग पुन्हा री ऑडिशन झाली आणि त्याच्यामध्ये त्यांनी मला सिलेक्ट करून माझं काम सुरू झालं. तर हिंदीमध्ये मराठी स्टेजवरून आलेल्या कलावंतांना, म्हणून जर इथं काही नवीन उमेदी ज्यांना आपल्याला करिअर करायचं वगैरे अशी जर मुलं असतील किंवा कलावंत असतील तर त्यांना माझं सांगणं आहे की आधी तुम्ही मराठी स्टेज करा, आधी स्टेज करा. खरं तर त्याआधी शिक्षण पूर्ण करा आणि मग हे करा सगळं. तर स्टेज करत असताना हिंदी याच्यामध्ये तुम्ही जर बघत असाल तर मराठी स्टेज कलावंताला एक वेगळं स्थान आहे. त्यांना खूप रिस्पेक्ट दिला जातो, अतिशय रिस्पेक्ट दिला जातो, त्यांचा आदर केला जातो, त्यांना सोयी उपलब्ध करून दिल्या जातात. जर तुम्ही उत्तम स्टेज आर्टिस्ट म्हणून आला असाल, तुमचा प्रवास असेल तर. कारण हिंदी भाषिकांना मी नावं ठेवत नाही आहे, पण ते दिसायला देखणे वगैरे असतात, पण अभिनयाच्या बाबतीमध्ये 2 वाक्य बोलली की पुढे थांबतात ती. म्हणून तुम्ही बघा, आमच्या आई कुठे काय करते, बरोबर तुम्हाला गंमत त्यातला नेमका फरक लक्षात येईल. आई कुठे काय करते सुरू झाल्यानंतर हिंदीमध्ये अनुपमा सुरू झाली. कोणी बघत असेल तर हिंदीमध्ये अनुपमा एक सिरियल आहे स्टारवर, तर ही नंतर सुरू झाली. पण आता तिचा प्रवास खूप लांबपर्यंत गेला आहे. आमच्याही सिरियल्स जिथंपर्यंत पोचले त्याच्या पलीकडे गेली आहे ती, 2-4 वर्ष पुढे गेलेली आहे. तर हे असं का, तर इथे मराठी आणि हिंदीतला नेमका फरक असा आहे की मराठी सिरियल्समध्ये लोक कान देऊन ऐकतात, पण हिंदी सिरियल्स लोक फक्त डोळ्यांनी बघतात. काय साडी घातली आहे, काय कानातले घातलेत,
काय कॉस्ट्युम्स आहेत, हे हिंदी सिरियलमध्ये बघितलं जातं. पण मराठीमध्ये माझा मराठी माणूस समोरचा कलावंत काय बोलतोय हे कान देऊन ऐकतात. म्हणून आपल्या सिरियल स्लो हळूहळू वार चाललेले असतात. पण हिंदी सिरियल्स फट 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 इकडून इकडे असं ते पुढे जाऊन पोचलेले असतात. सगळं त्यांच्याकडे फास्ट होतं. आपल्याकडे तसं होत नाही. त्याचं कारण हे आहे, आपल्याकडे ऐकलं जातं, तिकडं पाहिलं जातं. हा त्यातला मूलभूत फरक आहे. पण एकंदरीत हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये मराठी स्टेज कलावंताला मान दिला जातो, सन्मान केला जातो, हे मात्र नक्की. म्हणजे या सगळ्या गोष्टी इतकी ऐकायची उत्सुकता असते, कारण अभिमान तर असतोच, पण आतल्या काय गोष्टी आता मला वाटतं की बालाजी टेलिफिल्म्समधल्या त्यांनी पुन्हा एकदा ऑडिशन घ्यावी आणि पुन्हा एकदा तुम्हाला द्यावं. आणि मला वाटतं त्याचं सार्थक त्यांना तेव्हा वाटलं असेल की जेव्हा भारतातले सर्वोत्कृष्ट पिता म्हणून सलग 3 वेळा सरांना पुरस्कार मिळालेला आहे पवित्र रिश्ताकरिता. सर, या सगळ्या बाबतीत म्हणजे की पुन्हा एकदा आपण आई कुठे काय करते वरती येतोच आहे. तर फक्त सिरियल नाही तर एका विषयाच्या दृष्टिकोनातून स्त्रीविषयीचा तर दृष्टिकोन आहेच, पण मला वाटतं आज इथे ज्येष्ठ नागरिक सुद्धा बरेच आहेत की आत्ता काही जे टेलिकास्ट झालं एपिसोड त्याच्यामध्ये विशेष करून की आजी आजोबांना या पद्धतीनं तुम्ही वागवू नका, की त्यांचं हे घर आहे आणि त्यांना मान सन्मान देऊन वागवणारं हे घर आहे. हे खूप चांगल्या पद्धतीनं अधोरेखित केलं गेलं की आजोबांना पीटर म्हणणारा नातू सुद्धा आम्हाला त्याच्यामध्ये दिसतोय की इतक्या छान पद्धतीनं आजी आजोबांचं बॉन्डिंग आणि त्यांचं घरातलं महत्त्व अधोरेखित करणाऱ्या काही एपिसोड्स. तर याविषयी आम्हाला ऐकायला आवडेल की तुम्हाला काय वाटतं आणि या सगळ्याच्यावरती जेव्हा तुमच्या आजूबाजूच्या काही ज्येष्ठ नागरिकांच्या प्रतिक्रिया तुमच्यापर्यंत पोहोचत असतील तर त्या प्रतिक्रिया काय असतात. मध्ये एक भाग आला होता, डिमेन्शिया झालेला असतो, आपण डिमेन्शिया झालेला असतो आणि त्याच्यामध्ये त्यांना काही आठवत नसतं. मग ते रस्त्यावर जातात, मग ती सीमा काम करणारी आमची ती मोलकरणी तिला सापडतो, आणतात वगैरे. त्यावेळी तर आम्हाला तो ट्रॅक बंद करावा लागला. त्याचं कारण असं की मोठ्या मोठ्या शहरांमध्ये अशा इतक्या केसेस आहेत की एका ठराविक एजनंतर लक्षात राहत नाही काय, त्याला डिमेन्शिया असं म्हणतात. आणि आपण थोड्या वेळापूर्वी काय केलं हे सुद्धा कळत नाही, काय करतो आहोत हे कळत नाही. याचं कारण म्हणजे तो डिमेन्शिया असतो. आणि त्या काळामध्ये इतक्या प्रतिक्रिया आल्या की शेजारी हाताला धरून उभारणारी माझे वडील अचानक गेले निघून, अशा सुद्धा प्रतिक्रिया आल्या आणि ते आज तागायत सापडले नाहीत. असं जेव्हा आमच्याकडे फीडबॅक यायला लागला की आत्ता समोर होते पण अचानकच गायब झाले, कारण त्यांना कळत नसतं आपण काय करतोय. ते डिमेन्शियात असतात. मी कुठे जातोय, काय करतोय, काही आठवत नसतं, घर आठवत नसतं, कुठली नाती आठवत नसतात आणि ते जातात. इथे डॉक्टर मंडळी असेल तर ते याबाबत जास्त चांगल्या प्रकारे सांगू शकतील त्या डिमेन्शियाबद्दल. तर हे असताना जे प्रतिक्रिया आल्या तेव्हा नंतर आम्ही तो ट्रॅक थोडासा थांबवला. म्हणलं आणखीन आता हे याच्यामध्ये लोकांना त्रास द्यायला नको. आता खरं तर सांगू नये, पण आता त्या सिरियलमध्ये पुढे आता ते घर खोट्या सह्या घेतलेल्या असतात अनिरुद्धनं माझ्याकडून, ते मार लागलेला असतो, ते बिल्डरकडून चोर पाठवलेला असतो वगैरे वगैरे वगैरे. आणि मग अरुंधती आमचा शोध घेते आणि सूनबाई जी आता खरं तर नाही आहे, ती आता केळकर आहे, देशमुख होती पूर्वी, पण तरीसुद्धा हे रक्ताच्या नात्या पलीकडची काही नाती जी असतात ना ती कशी दृढ होतात, कशी वृद्धिंगत होतात, हेच त्यामधून दाखवण्यात आलेलं आहे. आणि याचं मूळ कारण तुम्हाला सांगतो, सिरियल आवडण्याचं एक सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे आता सगळीकडे विभक्त कुटुंब पद्धती आहे, एकत्र कुटुंब पद्धती राहिलेली नाही. त्याचं हे एक सर्वात मोठं कारण. प्रत्येकाच्या मनामध्ये एकत्र कुटुंब पद्धती आहे, मनामध्ये आहे, पण प्रत्यक्षात आणताना त्यांच्याही अडचणी असतील, काही आपण नाकारू शकत नाही. प्रत्येकाच्या वेगवेगळ्या विचार असतात, अडचणी असतात, पण तरीही मनात का होईना पण एकत्र कुटुंब पद्धती आहे. म्हणून कदाचित ही सिरियल जास्त लोकांना भावली असावी असं वाटतंय मला. आणि खरं तर एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये खरं तर कामं वाटली जातात, पण ते लक्षात येत नाही. मग ते विभक्त कुटुंब पद्धती झाल्यामुळं त्याबरोबर आणखीन एका नवीन घराचा जन्म झाला. ते घर म्हणजे पाळणा घर. हे एकत्र कुटुंब नसल्यामुळे झालं, नाही तर आजी आजोबा सांभाळायचे, सगळं करायचे, बघायचे, पण स्वार्थ दिसत गेला. कदाचित त्यांना काही असेल, नवीन प्रवाहाबरोबर लांब जायचं असेल,
विरुद्ध दिशेला व्हायचं नसेल, कदाचित असू शकेल, पण मनामध्ये तरी अजूनही महाराष्ट्रीयन माणसाच्या एकत्र कुटुंब पद्धती आहे आणि ती मनामध्ये का होईना पण असावी. पण या निमित्तानं मला सांगावंसं वाटतं की एकत्र कुटुंब पद्धतीचे जेवढे फायदे आहेत ना त्याच्यापेक्षा खूप कमी तोटे आहेत हो. म्हणून आजी आजोबा नातू, नाहीतरी त्या आजोबांचं काय राहिलेलं असतं, ते फक्त नातवांशीच त्यांचं असं म्हणतात की एक आपलं जे पुण्यकर्म आहे ते एक पिढी सोडून येतं. म्हणजे आजोबांनी काही पुण्य केलं असेल तर ती पुण्यही मुलाला मिळत नाही, ती मुलाच्या मुलाला, म्हणजे एक पिढी सोडून पुढे मिळते असं म्हणतात कदाचित. म्हणून आजोबा आणि नातवांचं नातं घट्ट होतं आपण प्रत्येक घरामध्ये बघतो. हे त्यामागचं कारण असावं असं मला वाटतं. अगदी, म्हणजे तुम्ही जे म्हणालात की मनात प्रत्येकाच्या एकत्र कुटुंब पद्धती आहे, म्हणूनच कदाचित ते एकत्र कुटुंब तुमचं पाहताना खूप खूप आनंद होतो आणि ते तुटत असेल तर इथलंही सुद्धा मनं तुटताना दिसतात. ती धगधग इथं सुद्धा ती जाणवते की त्यांनी सगळ्यांनी एकत्र राहावं, या पद्धतीच्या सगळ्या भावना सगळ्यांमध्ये दिसतात. मला वाटतं सिरियल आणि या सगळ्याच्या गप्पा खूप होत आहेत, पण या सगळ्याच्या पाठीमागे असणारे किशोर महाबोले कसे आहेत हे आम्हाला जाणून घ्यायचे. की तुम्ही ज्या भूमिका निभावताय त्या पद्धतीनं तर तुम्ही व्यक्त होताय, पण खऱ्या आयुष्यात तुम्ही कसे आहात? म्हणजे सुनेला मुलीसारखं सांभाळताय, पण तुम्ही एका लेकीचे बाप आहात की बाप लेकीचं सुद्धा नातं एक तुमचं खूप वेगळं आहे. तर या सगळ्या चेहऱ्यामागचा किशोर महाबोले कसे आहेत हे आम्हाला ऐकायला आवडेल. तुम्हाला गंमत वाटेल, मी पवित्र रिश्ता करत असताना सगळे त्याच्यामध्ये अर्चनाचे बाबा असंच म्हणायचे. बाहेर जेव्हा फिरायचो तेव्हा अर्चनाचे बाबा. माझी मुलगी लहान होती, मला म्हणाली, आहो बाबा सगळे तुम्हाला अर्चनाचे बाबा म्हणतात, सृष्टीचे बाबा कधी म्हणणार आहेत म्हणे. माझ्या मुलीचं नाव सृष्टी आहे, तिचा इनोसंट प्रश्न होता. सगळे अर्चनाचे बाबा म्हणून तुम्हाला ओळखतात. आणि कसं आहे, चित्रपट आणि सिरियल्समध्ये एक फार मोठा मेजर फरक असा आहे की चित्रपटामध्ये त्या कलावंताच्या नावानी ओळख मिळते. एखाद्या चित्रपटात एखादा कलावंत असेल, बाबा हा अक्षय कुमारचा पिक्चर, हा शाहरुख खानचा सिनेमा, हा सलमान खानचा सिनेमा असं आपण म्हणतो. पण सिरियलमध्ये नावानी ओळखलं जात नाही, सिरियलमध्ये कॅरेक्टरनी ओळखलं जातं. किशोर महाबोले म्हणून ओळखणार नाही, आप्पा म्हणून ओळखणार. हा सिरियल आणि सिनेमामधला फरक आहे. पण तरी मला बरेच जण प्रश्न असं विचारतात की आता किशोर महाबोले म्हणजे या व्यक्तिगत ह्याच्यापेक्षा मी आता विषय निघाला म्हणून सांगतो की बऱ्याच जणांमध्ये मला प्रश्न विचारले जातात की नाटक श्रेष्ठ, सिनेमा श्रेष्ठ की सिरियल श्रेष्ठ. आता ही तिन्ही वेगवेगळी माध्यम आहेत. सिरियल हे क्लोजचा मीडिया आहे, कारण टी व्हीवर ते दिसतं, टी व्हीवर एवढीच जागा असते फार छोटी म्हणून, ते क्लोजचा मीडिया आहे, तिथं पूर्ण चेहरा तुम्हाला बघायला मिळतो. सिनेमामध्ये तसं नसतं. सिनेमामध्ये ग्रँजर किंवा बॅकग्राऊंड जे असतं ते सगळं तुम्हाला बघायला मिळतं. नाटकामध्ये तुम्हाला त्या प्रयोगापुरतं जेवढा अवकाश आहे तेवढंच तुम्हाला दिसतं, जे नेपथ्य आहे ते तेवढं. पण खरं सांगायचं झालं तर, आणि असाही प्रश्न असतो की तुम्हाला काय टेक असतात, 10 टेक असतात सिनेमात, सिरियलमध्ये तुम्ही कितीदाही ते करू शकता. पण नाटकच श्रेष्ठ हो आहे, मान्य आहे. जे ती माध्यमं आपापल्या ठिकाणी श्रेष्ठ आहेत हे आधी मान्य केलं पाहिजे. त्याचं कारण असं, हेही मला मान्य आहे की सिरियल्स म्हणजे दैनंदिन वृत्तपत्र आहे, कालचा एपिसोड संपलं. नाटक ही कादंबरी आहे आणि सिनेमा हा ग्रंथ आहे. सिनेमा हा 500 वर्ष टिकतो, सिरियल ही एकच दिवस टिकते. काल झालं की उद्याचं संपलं, उद्या काय झालं बरं जाऊ दे राहू दे आता बघू पडत, असं होतं. नाटकाचं ती एक कादंबरी आहे. नाटकातलं एखादं पात्र जर ते सिरियस नाटक असेल तर ते कमीत कमी महिना 2 महिने आपल्याबरोबर आपल्या घरी आपल्या सहवासात राहतं. विनोदी नाटकं आणि इतर त्या सिरियस नाटकामध्ये लोक मग परत कम्पॅरिझन करायला लागतं, असं काय यात काय त्यात काय. विनोदी नाटकामध्ये थिएटरच्या बाहेर आला, तुम्ही थिएटरच्या बाहेर पडलात की ते पात्र मागे राहतं, तुम्ही तुमचं मोडून घरी जाता. पण सिरियस नाटकामध्ये तसं नव्हतं. त्यातलं एक पात्र एका विना मनात जे भावलेलं असतं ते तुमच्याबरोबर तुमच्या घरापर्यंत येतं. 8 दिवस तुमच्या मनात तुमच्या घरात ते राहतं. हा त्यातला मुळातला फरक आहे. पण मला जर विचाराल तर मी म्हणेल की सिरियल हे माध्यम अवघड आहे. आता तुम्ही म्हणाल असं कसं, अहो नाटकामध्ये तर किती अवघड असतं, ते तिथं रिटेक नसतात, काय नसतं, हे नसतं ते नसतं, मग हे कसं काय सिरियल तुम्ही अवघड कसं काय म्हणता. सिरियलमध्ये असं असतं की एकच डायलॉग तुम्हाला 4 अँगलनी वेगवेगळ्या म्हणायचा असतो.
कधी कॅमेरा साईडने असतो, कधी समोरून असतो, कधी बाजूने असतो सिनेमा आणि सिरियलमध्ये. आणि एकच डायलॉग तुम्हाला 4-4, 5-5 वेळा त्याच इमोशन्सनी, तोच अभिनय तुमच्या चेहऱ्यावर ठेवून, तेच हातवारे लक्षात ठेवून तुम्हाला ते करावे लागतात. विसरला की गेला, त्याच्यामध्ये जर्क येतो. म्हणून तो मीडिया अवघड आहे. आणि आता मी म्हणालो तसं 5 वर्ष तुम्हाला अभिनयाची व्हरायटी द्यावी लागते, तरच तुम्ही टिकून राहता. 5 वर्ष तुम्ही तोच अभिनय जर करायला लागलात तर मग तुम्ही टिकणार नाही. अरे हा तोच तो पण आहे असं वाटायला लागतं. पण 5-5 वर्ष जेव्हा एखादी सिरियल लागते तेव्हा मी माझ्याच सिरियलचं म्हणून म्हणत नाही, अशा अनेक सिरियल झालेल्या आहे. त्या सगळ्यांनी कौतुक करायला हवं. कारण तेवढी वर्ष ते टिकून राहिलेलं असतं. तुम्हाला सतत रोज नवीन नाविन्यपूर्ण काहीतरी द्यावं लागतं. नाविन्यपूर्ण दिलं तरच तुम्ही बघाल. तेच असेल तर माणूस बघणार नाही. सिनेमाचं कसं आहे, 30 दिवस झाले, 20 दिवस झाले, 15 दिवस झाले की तुमचं संपलं, तो विषय संपला. पुन्हा वेगळं कॅरेक्टर वेगळं. इथं कॅरेक्टर एकच आहे आणि इतकी वर्ष, इतके दिवस तुम्हाला करायचं आहे, म्हणजे मग त्यात तुम्हाला नाविन्य ठेवावंच लागेल. म्हणून हा मीडिया अवघड आहे असं माझं म्हणणं आहे. बाकी सगळेच मीडिया आपापल्या ठिकाणी आहेत. नाटक श्रेष्ठ आहेच. नाटक ही तर आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे खरं तर. अनेक खूप याच्यामधले पण किस्से आहेत आमचे बरेचसे सगळे. आता तू तिकडे वळण्याआधी मीच सांगून मोकळा होतो. आता बरंच सिरियस टॉक झालेला आहे म्हणून थोडंसं आपण वेगळ्या ह्याच्याकडे वळूया. बरेच जण विचारतात तुमचे अनुभव काय आहेत सिनेमा चित्रपट याच्यातले. तर सांगत असताना एक किस्सा मी तुम्हाला जरूर सांगेन. त्यात पूर्वीचा बऱ्याच जणांनी तुम्ही ऐकलंही असेल. पूर्वी खेडेगावामधून नाटकं व्हायची, तेव्हा सगळी गावातलीच मंडळी मिळून नाटकं करायची. आपण बऱ्याच जणी बघितलंय, बार्शीत सुद्धा मी बघितले. त्या काळी 80च्या दरम्यान पेट्रोमॅक्स होत्या. लग्नाची वरात वगैरे निघाली की ते पेट्रोमॅक्स, मग ते मेंटल वगैरे असलं ते पंप मारायचं, ते पेट्रोमॅक्सच्या बत्त्या डोक्यावर घेऊन फिरायचे, असं ते होतं. त्या पेट्रोमॅक्सच्या उजेड्यामध्ये नाटकं चालायची. तर रामायणाचा एक भाग चालू असतो आणि त्या नाटकाचे दिग्दर्शक दशरथाचं काम ज्यांनी केलेलं असतं तेच असतात. आणि 4 पेट्रोमॅक्स सगळ्या टांगलेल्या होत्या. मग श्रीराम आपलं दशरथाचं दर्शन घेतात, नमस्कार करतात आणि वनवासाला निघालेले असतात. पण ह्या दिग्दर्शकाचा जीव कासावीस झालेला असतो. का? म्हणजे अभिनय करताना दशरथाला धक्का बसलेला असतो म्हणूनही झालेला असतो. आणि त्या कोपऱ्यातल्या 2 पेट्रोमॅक्सच्या बत्त्या अशा कमी होत चाललेल्या असतात, अंधार पडत चाललेला असतो, म्हणून त्याला ती चिंता लागलेली असते. मग त्यातून तो दिग्दर्शक जागा होता, म्हणतो श्रीरामा तू वनवासाला चालला आहेस तर जा, पण जाता जाता जरा 10 पंप मारून जा म्हणतात. हे असे घडलेले किस्से आहेत. नाटकामध्ये बऱ्याच वेळा अनेक गोष्टी घडतात. टेक्निकल गोष्टीने तर खूप त्रास होतो आणि त्या टेक्निकल गोष्टी पुढे कुणी काहीही करू शकत नाही. हा किस्सा तर स्वतः आपल्या बार्शीमध्ये मला अध्यक्ष मनगीर साहेब म्हणाले की मागे प्रभाकर पणशीकर सुद्धा आले होते. तर पणशीकरांनी सांगितलेला हा किस्सा आहे. त्यांचं थँक्यू मिस्टर ग्लाड नाटक होतं आणि त्या नाटकामध्ये एक शेवटचा प्रसंग असा होता. थँक्यू मिस्टर ग्लाडमध्ये ते बसलेले असतात, असंच एक टिपा असतो आणि त्याच्यावर फळं ठेवलेली असतात, त्याच्यात सुरी असते आणि वीरभूषण येतो आणि शेवटी जाताना ते म्हणतात थांब वीरभूषण, मी तुला वीराचं मरण देतो असं म्हणत ते पिस्तूल काढतात, त्याच्यावर रोखतात. रोखणारा ते गोळी झाडणार असतात आणि समोरच्या विंगीमध्ये एक माणूस एक फुगा घेऊन उभा असतो आणि तो टाचणी प्रत्येक वेळी त्या फुग्याला लावत असतो. त्याचा फटकन आवाज येत असतो. तर ते पिस्तूलाचं चाप ओढणे आणि तो फुगा फुटणे यांचं गणित जुळलेलं असतं. एकदा काय होतं, पणशीकर येतात, म्हणतात थांब वीरभूषण तुला मी वीराचं मरण देतो आणि पिस्तूल उगारतात आणि समोर त्यांचं लक्ष जातं विंगेत. तर तो फुगेवाला असा अस्वस्थ असतो. तो टाचणी शोधत असतो आणि त्याला टाचणी सापडत नसते. बरं गंमत इथे नाही, पणशीकर कसदार नट ते तेवढ्यात म्हणतात नाही 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 मी तुला असा मारणार नाही असं म्हणत ते पिस्तूल ठेवतात. त्या टिपावर ठेवलेली सुरी असते ती उचलतात. म्हणजे आता पिस्तूल याला काही टाचणी सापडणार, आता आपण जरा वेगळं काहीतरी करू, पब्लिकला थांबवायला नको म्हणून ते सुरा घेतात. थांब मी तुला असं मारायला जातात आणि तेवढ्यात त्याला पिन सापडतो, टॉप पिस्तूलचा आवाज निघतो. पणशीकर सगळ्या प्रेक्षकांसमोर येतात, म्हणतात माफ करा या टेक्निकल गोष्टींपुढे आम्ही कलावंत काही करू शकत नाही.
आणि मला सांगायला माझा एक किस्सा आवडेल. परवाच मला पुण्यामध्ये दादा कोंडके प्रतिष्ठानचा समाजभूषण पुरस्कार मिळाला. पुण्यात एकमेव संस्था आहे दादा कोंडके मेमोरियल प्रतिष्ठानची. त्यांचा पुरस्कार अगदी आत्ता 16 तारखेला मिळाला, गेल्या महिन्यात 26 तारखेला गेल्या महिन्याच्या. तर दादा कोंडकेंशी खरं तर मला त्यांच्या सिनेमामध्ये काम करता आलं नाही किंवा त्यांच्याबरोबर मला सहवास लाभला नाही. ते इतके प्रतिभावान कलावंत होते. मला आशा काळेंनी किस्सा सांगितला तो. ते कोल्हापूरमध्ये तांबडी मातीसाठी ते कुठल्या चित्रपटासाठी त्यांच्याशी बोलायला गेले होते, तेव्हा त्यांची आशा काळेंची एक बहीण आहे, ती कोल्हापूरमध्ये असते. ती आले, तिच्या गालाला खळ्या पडत होत्या. तर दादा चहा पण पित नव्हते आणि आयुष्यात कधीही त्या माणसानं दारूला शिवलेलं नाही असं ते व्यक्तिमत्व होतं. ज्यांनी थिएटरपासून सगळे पब्लिक मागे गेलं असताना, म्हणजे दुरावलेलं असताना ओढून आणलेलं थिएटरपर्यंत असा एकमेव कलावंत म्हणजे महाराष्ट्राने जो दिला तो म्हणजे दादा कोंडके. तर त्यांनी त्याच्या त्या गालावरच्या खळ्या बघून तिथं गाणं लिहिलं होतं, गालावरची खळी तुझ्या लावी वेड मला. इतके प्रतिभासंपन्न दादा कोंडके होते. तर त्यांच्या स्टुडिओमध्ये मला काम करण्याचा योग आला. शंकराचा रोल मी करत होतो आणि तेव्हा मिशी काढलेली होती, असं ते वर ते जटाबिटा लावलेल्या होत्या, चंद्रभागावरून पाणी पिणी पडतंय असं सगळं, ते सगळं सीन वगैरे क्रिएट केलेलं, नकली असं दाखवलेलं. आणि तो आला दिग्दर्शक आणि आमचा तो सर्पमित्र एक जण असा मोठाच्या मोठा 10 फुटी नाग घेऊन आला. आता शंकराचं काम करायचं म्हणल्यावर गळ्यात नाग पाहिजे आणि तो फणा काढलेलाच पाहिजे. तो असं मुरझा हुआ नाग नाही चलेगा तसं ते काम होतं, ते असंच पाहिजे. आणि तो आला आणि मला ते मेकअप रूममध्ये म्हणाला की अरे साहब जरा इसके साथ खेलो तुम. का वेडा आहे का तो? इसके साथ खेलो म्हणजे काय? सर घेऊन जा म्हणलं तिकडे. बरं ते जनावर चांगलं 10-12 फूट हो, म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल, कमीत कमी 10 फूट कमीत कमी मोजून. ते जेव्हा मी गळ्यात घेतल्यानंतर पुढे जाऊन तेव्हा त्याचे 3 वेढे बसले होते गळ्यात. आणि तो सरपटणारा प्राणी असा आकुंचन प्रसरण पावतो ना त्याच्या खबल्यामुळं, तर ते असं ओढलं जायचं आणि ते गळ्याला फास लागल्यासारखं व्हायचं. खरं तर मी त्याला म्हटलं तो माझा सहकलावंत आहे, मी जेव्हा तिथं त्या कॅमेऱ्यासमोर जाईल तेव्हाच मी गळ्यात घेईन. आणि असं ठरवून टाकलं होतं. खूप घाबरलो होतो आणि मीच काय कोणी समोर बघितल्यावर घाबरतो, मग ते तर गळ्यात घ्यायचं होतं मला. बरं त्यात तो म्हणाला अरे डरो मत यार, त्याचे ते विषारी दात काढलेत असं तो म्हणाला. अरे हो दात काढलेत, काढताना तू बघितलेस, मी कुठं बघितले. मग ते दादा कोंडके स्टुडिओमध्ये असं खाली सारवलेलं आहे, म्हणजे डोंज्याला सिंहगडच्या पायथ्याशी डोंजे गाव आहे, तिथं दादा कोंडकेंचं स्टुडिओ आहे. मग तिथे सगळे लाईट लागले, क्रोमावर होतं. पार्वती बाजूला येऊन उभी राहिली. पण तुम्हाला सांगतो जगातली पहिली म्हणजे ती पार्वती असेल जगातली की ती शंकरापासून 10 फूट लांब उभी होती. गळ्यात माझ्या तो नाग असा 10चा आकडा काढलेला होता. आणि झालं, आम्ही पण आलं खोटं अवसान आणलं आणि आम्ही उभे राहिलो, डायलॉग वगैरे बोलायला लागलो. थोडंसं टेन्शन होतं, दडपण होतं. अर्ध लक्ष असं असायचं तिरक्या नजरेनं, अर्ध लक्ष डायलॉगकडे असायचं, अर्ध लक्ष ते कॅमेऱ्याकडे. काय करू काय नाही अशा अवस्थेमध्ये धीटपणा आणला, सगळा कॉन्फिडन्स आणला, बोलायला लागलो. पहिला सीन झाला. पण सापांना नागांना उष्णता सहन होत नाही असं म्हणतात, म्हणून उन्हाळ्यात पहिला पाऊस पडला की ते बाहेर येतात असं म्हणतात, त्यांना उष्णता सहन होत नाही. मग त्यांनी ते पाणी आणलं वगैरे, ते नंतर खाली ओतलं, त्याला ते ठेवलं, मग झाकून ठेवलं, तो गार झाला. मग पुढचा सीन करायला उभं राहिला. आता या वेळेला तो जब्बार आपला तो घड्याळ छाप बिडी प्यायला गेला निघून बाहेर, चहा प्यायला वगैरे सगळं काहीतरी. आणि हे महाराज असे करता करता त्यांना काय झालं मला माहीत नाही, ती मी अशी वल्कलं घातली होती खाली, असं फ्रॉक टाईप अर्ध घातलं होतं शंकरासारखं ते वल्कलं, आणि हे असं तिरकं होतं असं. ते महाराज आले आणि असे सापकन समोर आले. बरं एवढ्या जवळ आले. आता मला सांगा माझं काय झालं असेल. मला काही सुचेना. मी आपला जब्बर साधे का गया तू जा जल्दी हो भाग जा. बाकीची सगळी मंडळी डिरेक्टर वगैरे असिस्टंट वगैरे त्यांची काय ताकद नाही येऊन त्यांनी घ्यायची बरं, कुणाची धरायची काम, त्याच्याशिवाय कोणी त्याला काढदी नव्हतं पकडे नव्हतं, सगळे लांब
कॅमेऱ्याच्या मागे कोणी साईडला वगैरे असं. बरं, ते चंदू पारखे म्हणून एक नट होते, बऱ्याच जणांना माहीत असतील. त्यांनी सांगितलं कलावंताचं दुःख, की कलावंताला किती जरी त्याला भीती वाटत असली, त्याची किती जरी फाटलेली असली, तरी ती चेहऱ्यावर दाखवायची नसते. आम्ही आपले तसेच डटके खडे आहे. मग आणि तो असा समोर आला आणि त्या जिभल्या त्याच्या अशा दोन, त्या ओठायला त्याला काय माझे ओठ आवडले असेल कुणाला माहीत आहे, पण माझी मात्र भंबेरी उडाली होती. मी अतिशय घाबरलो होतो. त्या लाईटमध्ये तर घाम येतच होता आता, पण हे आणखीन घामी घेऊन झालो होतो. ते घातलेलं वलकल सगळं ओलं झालं होतं, एवढा घाम फुटला होता मला. आणि ते आलं, जवळ आलं. बरं, त्याच्या डोळ्यात बघण्याचं धारिष्ट्य माझ्यात नव्हतं. मी असं तिरका 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 बघत होतो. आणि तो परत माझी नजर तिकडे वळली, तो असा वळून परत डोळ्यासमोरच यायचा. म्हणलं, अरे बाबा, मी तुझं काय वाकडं केलं, काय माझ्यासमोर होतं. तेवढ्यात तो आला. तो बाबा काय कुठे घुसतोय काय मला काही कळत नव्हतं. तेवढ्यात तो आला, त्यांनी वेळ निभावून नेली आणि त्या जब्बारने त्याला घेऊन गेला. असा तो दादा कोंडके स्टुडिओमध्ये घडलेला किस्सा. कलावंताच्या जीवनामध्ये अशा अनेक गोष्टी घडत असतात. आपण फक्त त्याचं यश बघत असतो, पण त्याच्या मागे त्याची घेतलेली, त्यांनी केलेला अतिशय भावनिक प्रसंग सुद्धा त्यांच्या आयुष्यात आई कुठे काय करतेच्या शूटिंगच्या वेळी येऊन गेला, की त्यांच्या सहकाऱ्यांनी ती एका मुलाखतीमध्ये गोष्ट सांगितलेली आहे, की ते एक मिश्किल असा एक सीन शूट करत होते, अगदी हसण्याचा करण्याचा असा छान. आणि तो सुरू असताना त्यांना बातमी कळाली की त्यांचे वडील गेलेत. आणि त्या क्षणी त्यांचा सगळाच, अर्थातच म्हणजे ही बातमीच अशी होती की सगळा तो मूड वेगळा झाला. आणि लगेचच त्यांचे दिग्दर्शक म्हणाले की तुम्ही लगेचच निघा, आपण थांबूया तिथेच. पण सर म्हणाले की माझ्यामुळे सगळं शूटिंग थांबणार आणि ते काही बरोबर नाही. तो मिश्किल सीन होता, हसण्याचा सीन होता, तो सर गवणं वगैरे मनोरंजनात्मक. त्यामुळं शो मस्ट गो ऑन हे एवढंच तत्व असतं. त्यामुळे अनेकांच्या जीवनात पण असे किस्से आले. माझ्याही त्यावेळेस आले होते. कांचन बरोबर तिच्या माहेरावरून आंब्याच्या पेट्या आल्या नाहीत वगैरे असं म्हणून मी छेडत असतो. आणि अशा वेळेला ती न्यूज आली होती मला. आमचे दिग्दर्शक म्हणाले थांबूया, पण मी म्हटलं नाही, लेट्स कम्प्लीट इट. मी काय प्रवासामध्ये माझी ही 15-20 मिनटं जी काही मला सीनला लागणार होती ती मी कव्हर करू शकत होतो, म्हणून तो सीन पूर्ण केला आणि गेलो. असं अनेक कलावंत करतात. त्या सर्व कलावंतांना माझा सलाम आहे. असे खूप किस्से आहेत. आणि जेवढा आपल्याला दिसतो वरवर, तेवढा बापू काळे म्हणतात की माणसाची दुःख ही पाण्यामध्ये टाकलेल्या बर्फाच्या खड्यासारखी असतात. एक सप्तमांश वर दिसत असतात ते काहीतरी, आणि एक अष्टमांश पाण्याच्या खाली असतात, जी सांगूनही खरी वाटत नसतात आणि वर दिसणारी ती न सांगताही खरी वाटणारी असतात वगैरे, असं बापूंनी कुठेतरी म्हटलंय. ते तसं प्रत्येकाच्या ह्याच्यामध्ये जीवनामध्ये असतं. खूप गोष्टी आहेत, आपल्याला वाटतं की ह्यांना काय कमी असेल, काय नसेल, पण जी माणसं सांभाळून राहतात प्रकृती आणि सगळ्या गोष्टी, ती माणसं टिकतात. तुम्ही बऱ्याच जणांनी किस्से ऐकले असतील. दुपारीच मनगिरे साहेबांबरोबर आमचा किस्सा चालू होता जेवण करताना, की साधना नावाची हिरोईन जुन्या काळची, ती आशा भोसलेंच्या घरी भाड्याने राहत होती फ्लॅटमध्ये. किंवा शोलेतले एके हंगल, हॉस्पिटलचे पैसे भरायला त्यांच्याकडे पैसे नव्हते. अशी ही कलावंताची कहाणी आहे बऱ्याच ठिकाणी. 30-40% कलावंत समृद्ध असतात, संपन्न असतात, पण 60 ते 70% लोकांकडे ते फक्त कलेसाठी जगत असतात. हरफन मौला असतात ते. कला मला काम करायला मिळालं, मला रसिक प्रेक्षकांच्या, मायबाप रसिक प्रेक्षकांच्या टाळ्या मिळाल्या म्हणजे मी कृतकृत्य झालो, असं मांडणारी मंडळी असतात. अशा मंडळींना सुद्धा माझा सलाम आहे. टाळ्यांचे पुरस्कार तर सरांना बरेच मिळालेले आहेतच, कारण अभिनेते म्हणून सुद्धा त्यांनी तेवढं मोठं योगदान दिलेलं आहे. पण अनेक असे नावाजलेले पुरस्कार देखील सरांना मिळालेले आहेत, त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. मला वाटतं अतिशय ओझरता उल्लेख त्या सगळ्या पुरस्कारांचा मी करू इच्छिते, की जसं सर म्हणाले की मगाशी दादा कोंडकेंच्या नावाचा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे, किंवा मगाशी आपण बोललो की 3 वेळा सर्वोत्कृष्ट पिता म्हणून त्यांना नावाजलेलं आहे. काशीनाथ घाणेकर नावाचा, म्हणजे इतक्या मोठ्या कलावंताच्या नावाचा पुरस्कार सरांना मिळालाय. पुण्याचा कलागौरव पुरस्कार असेल, त्याचबरोबर ईशान्य मुंबई उत्कृष्ट कलाकार पुरस्कार असेल, नाट्य गौरव पुरस्कार असेल, सोलापूर भूषण पुरस्कार देखील सरांना मिळालेला आहे. तर ज्यावेळेस कलावंताचा असा मान सन्मान होतो की पुरस्कारांनी देखील त्याच्याविषयीच्या असणाऱ्या भावना व्यक्त होतात, तेव्हा नक्कीच आनंद तर होतोच, पण त्या भावना काय असतात नेमक्या, की आणि तुम्हाला इतके पुरस्कार मिळालेले आहेत. आणि मला वाटतं की या सगळ्यामध्ये कितपत महत्त्व असेल माहीत नाही, पण सोलापूर भूषण
पुरस्कार देखील मिळाला जो आमच्यासाठी देखील खूप मोठा आणि सन्मानाचा आहे. तर तेव्हा नेमक्या भावना काय असतात सर? खरं तर बाहेरचे सत्कार होण्यापेक्षा घरच्यांनी जो सत्कार केलेला असतो ना त्याचं मोल खूप असतं. म्हणून सगळ्यांना सांगणं आहे की आपल्या समाजात जर कुणी असेल जवळचा वगैरे तर त्याचा आवर्जून सत्कार करा. बाहेरचे पुरस्कार तर त्यांना मिळतच राहतील, पण अप्रूप आणि कौतुक असतं ते घरच्यांच्या पुरस्काराचं असतं. म्हणून ज्या सोलापूर शहरामध्ये माझं करिअर झालं, माझी सुरुवात झाली, माझं नाट्य शिक्षण किंवा प्रवास माझा सुरू झाला खऱ्या अर्थानं, तिथे माझा सोलापूर भूषण म्हणून सत्कार झाला. त्या पुरस्काराचं मोल माझ्यासाठी अनमोल आहे असंच मी म्हणेन. आपल्या माणसाने केलेलं कौतुक आणि कौतुकाच्या बाबतीत म्हणाल तर अहो स्तुती तर देवांना सुद्धा वर्ज नाही आहे, देवाला सुद्धा आवडते स्तुती. मी तर साधा पामर माणूस आहे. स्तुती ही सगळ्यांनाच आवडते, कौतुक हे सगळ्यांनाच हवं असतं आणि त्यात देणं घेणं काय नसतं. त्यामुळे कौतुक करत राहा, कोणीही असो, जवळचा असो लांबचा असो, कौतुक द्यावं माणसाने. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, एक दिवस घेणाऱ्याने देणाऱ्याचे हात घ्यावे. तसं कौतुक करायला पाहिजे. यात जीवन क्षणभंगूर आहे, कधी काय सांगू शकत नाही. त्यामुळे ते क्षण असतात, त्या क्षणांच्या आधारावर कलावंत जगत असतो असं म्हटलं तर वावगं ठरू नये. हे पुरस्कार वगैरे वेळोवेळी घडणारे सत्कार या छोट्या मोठ्या आनंदामध्ये राहतो. खरं तर बापू असे आमच्या एके ठिकाणी म्हणतात की आठवणींच्या राज्यात आनंदाचे क्षण अमर असतात. आठवणींच्या राज्यात आनंदाचे क्षण अमर असतात. मग आठवणी त्या सुखाच्या असोत किंवा दुःखाच्या, त्या हुरहुर लावणाऱ्याच असतात. आठवणी जर दुःखाच्या असतील तर ते क्षण आपल्या आयुष्यात यायला नको होते आणि तेच क्षण जर सुखाचे असतील तर ते तळ हातावरच्या पाऱ्यासारखे निष्ठून जायला नको होते असं वाटत राहतं असं बापू म्हणतात. आठवणीच्या राज्यात आनंदाचे क्षण अमर असतात, तसे हे कौतुक सोहळे सुद्धा अमर असतात. अगदीच सर जसं म्हणाले की घरच्यांचा पुरस्कार, तर मला वाटतं घरच्यांच्या पुरस्कारावरून आपण त्यांच्या घरच्या मंडळीकडे वळूयात. की कांचनला कायम आपण सिरियलमध्ये पाहिले की आप्पा रागवतात, तिच्याशी प्रेम करताना पण आपल्याला दिसतात आणि प्रसंगी रागवतात, म्हणजे सगळ्याच भावना तिथे कांचनसोबतच्या दिसतात. पण जी खरी कांचन आहे त्यांच्या आयुष्यातली, तिच्याशी आप्पा कसे असतात तुमच्या दोघांविषयी? आणि तसंच ऐकलेलं मगाशी लेकीचा विषय झाला की असंही आम्ही ऐकलं की ते लेकीचं सगळं ऐकतात, लेक जे जे सांगते ते सगळं ते ऐकतात. आणि असंच मग तिचंही तुम्ही ऐकता का? हा खरा प्रश्न आमच्या मनातला आहे. काय मग आता सगळ्या पुरुष मंडळीला विचारलं तर त्यांच्या तोंडून एकच आहे, ऐकता का? हा प्रश्न विचारण्यापेक्षा ऐकावंच लागतो हो असं आहे. त्याच्यात कुठलीही बळजबरी नाही आहे. असं आपण ते बऱ्याचदा घिसापिटा डायलॉग आहे असं म्हणतात खरं तर, की प्रत्येक पुरुषाच्या मागे स्त्री असते वगैरे वगैरे. अहो तसं असतंच. जर खरं तर तुम्हाला काही कर्तृत्व करायचं असेल तर मग तुम्ही लग्न करू नका ना, कुटुंब पद्धती स्वीकारू नका. अशी काही बरीचशी मंडळी आहेत ध्येय वेडी असते ती. पण जर तुम्ही कुटुंब पद्धती स्वीकारलीत तर तुमच्या पाठीशी कोणीतरी असेल, घरचे असतील तरच ते करू शकतात. सपोर्ट हा घरूनच मिळावा लागतो, तेव्हाच करता येतं. माझ्या मुलीचं शिक्षण, माझ्या मुलीची शाळा वगैरे सगळं माझ्या मिसेसने बघितलं. मी आपले असे विंचवाचे विराट पाठीवर निघाले. इकडचा प्रयोग झाला, तिकडे सिरियलला शूटिंगला गेलं, इकडे नोकरीवर गेला, इकडून आला, तिकडे गेला, तिकडून आला, इकडे गेला. मग घर, म्हणून घर हे माझ्या ओरिजिनल कांचनने सांभाळलं, म्हणून आज मी तुमच्या समोर दिसतोय. इतकंच नाही, त्या घरच्या कांचनविषयी मला सांगायला आवडेल की एक किस्सा ते सांगत नाहीत, मला वाटलं सर सांगतात का पाहूयात. तर एकदा म्हणे सीन म्हणजे शूटिंग सुरू असताना खूप ते हे रागावले होते. म्हणजे खरं तर मिश्किल स्वभावाचे आहेत की हे नसतील तर सेटवर कोणालाच करमत नाही असं सगळ्यांचं म्हणणं आहे. पण एक दिवस सरांना प्रचंड रागावलेलं सगळ्यांनी पाहिलं. इतके रागात होते ते, आणि त्याचं कारण काय होतं तर त्यांच्या मोबाईलचा चार्जर हरवला होता, तो काही सापडत नव्हता. बरं चार्जर हवा कशासाठी होता तर त्यांना फोन चार्ज करून बायकोशी बोलायचं होतं, बायकोशी बोलता येत नव्हतं म्हणून त्यांची प्रचंड चिडचिड झाली होती. इतके ते बायकोला मिस करतात असं आम्हाला कळलेलं आहे. तर मला वाटतं ही गोष्ट ही सर केवढी आनंदाची आहे. मला वाटतं मिलिंद गवळीने त्यांच्या ह्याच्यात लिहिलं होतं कुठेतरी. अगदी अगदी. कारण गवळी, मिलिंद गवळी म्हणजे बऱ्याच चित्रपटाचे ते हिरो होते. ते अनिरुद्धची भूमिका करतात. आम्ही अनिरुद्धची भूमिका करतात. आम्ही एकच मेकअप रूम
बेडरूम दोघे मिळून शेअर करतो. त्यामुळे तो किस्सा त्यांना माहीत होता. त्यांनी तो एकदा त्यांना लिहायची सवय आहे, त्यामुळे त्यांनी तो लिहिला होता. असं घडलं होतं खरं, आणि हे खरं आहे. चिडचिड होते माणसाची. सहधर्मचारिणीशी बोलता नाही आलं, तुम्ही बघा एक दिवस न बोलता राहा, मग तुम्हाला कळेल. मग तुम्हाला कळेल तुम्हाला जेवण मिळतं का घरी ते. सर, तुमचा अभिनेता म्हणून आम्ही सगळा प्रवास ऐकतोय की किती मन ओतून तुम्ही अभिनयाच्या प्रवासामध्ये, कलेच्या प्रवासामध्ये आहात. पण जर तुम्ही अभिनेते झाला नसतात तर तुम्हाला काय व्हायला आवडलं असतं? म्हणजे MSCBची नोकरी हे देखील आपण बाजूलाच ठेवू, पण वेगळ्या क्षेत्रामध्ये तुम्हाला काय व्हायला आवडलं असतं? परिस्थितीने जर मला साथ दिली असती ना तर मला मिलिटरीमध्ये जायला आवडलं असतं, मिलिटरी ऑफिसर व्हायला आवडलं असतं नक्की. त्यानिमित्तानं मला देशसेवा करता आली असती, हे एक मनामध्ये माझ्या सल आहे, आणि मला ते नक्कीच आवडलं असतं. पण प्रत्येकाला परिस्थिती साथ देतेच असं नाही. प्रत्येकाच्या अडचणी त्या त्या वेळेस होत्या. आणि तो काळ तर तुम्हाला माहिती आहे, आम्ही म्हणजे 75ची पहिली बॅच SSCची. तर 75 साली काय 10 रुपये 5 रुपयाची किंमत होती, ती आता लाखो रुपयाला येत नाही. तो आनंदी वेगळा होता. 10 पैसे मिळाले तर त्यात काय घ्यायचं, तर ते डाळे आणि चुरमुरे किंवा शेंगदाणे असं खिशात घालून खाकी पॅन्ट, खाकी चड्डी आणि पांढरा शर्ट हे शाळेचा ड्रेस, असे ते दिवस होते त्याच्यामध्ये. पण मला मिलिटरीमध्ये जायला आवडलं असतं नक्की. वा, याला जोडून असा प्रश्न की काय व्हायला आवडलं असतं, आणि आता जेव्हा तुम्हाला सिरियलच्या एवढ्या टाईट शेड्यूलमध्ये कधीतरी वेळ मिळतो तेव्हा नक्की आप्पा काय करतात? म्हणजे त्यांचे छंद असतील किंवा काय तुम्हाला करायला आवडतं की सुट्टी आहे आता आणि त्यावेळेस आप्पा काय करत असतात? मी खरं सांगू का, मला शेरो शायरी आवडते, मला कविता आवडतात, आणि मला आता या ठिकाणी आवर्जून उल्लेख करावा असा वाटतो. बऱ्याच जणांना माहिती असेल, आमचे एक इथे मित्र आहेत मुकुंदराज कुलकर्णी, ते उत्तम कवी आहेत. त्यांच्या कविता मी नेहमी वाचत असतो फेसबुकवर. आणि दुसरी एक गोष्ट सांगायची म्हणजे या ज्या ममता बोलली आहेत, या खरं तर एका श्रेष्ठ कवीची कन्या आहे ती लक्ष्मीनारायण बोल्ली, ज्यांनी बरं ते नुसतेच श्रेष्ठ नाहीत तर तेलुगू आणि मराठी या साहित्यिकातला ते साकव आहेत. ते ब्रिज होते, ब्रिज. तेलुगूचं उत्तमोत्तम साहित्य ते मराठीत ट्रान्सलेट करायचे, आणि मराठीतलं उत्तमोत्तम साहित्य तेलुगूपर्यंत पोचावं म्हणून ते तिकडे ट्रान्सफर करायचे. अशा एका श्रेष्ठ कवी ज्यांचा महाराष्ट्रामध्ये अतिशय आवर्जून आदराने नाव घेतलं जातं, त्या कवी कैलासवासी लक्ष्मीनारायण बोल्ली यांची ही कन्या आहे. लहानपणी आम्ही आमलू म्हणायचो, ते वडील म्हणायचे. खरं तर आज मुलाखत घेताना ती घेते, याचा मला मनस्वी आनंद आहे. खरं तर मला कविता आवडतात, मला पुस्तकं वाचायला आवडतात. आता डोळे आणि वयोमान परतवे, थोडंसं वाचन कमी झालं आहे म्हणून मग मोबाईलवरचं ऐकतो काहीतरी, पण कविता वगैरे छान आवडतात. आता लक्ष्मीनारायण बोल्लींचा किस्सा निघालायचा आहे. आपल्या या सगळ्या वातावरणामध्ये बार्शी सोलापूर एकच आहे. सगळं वातावरण असं साधारण थोडंसं उन्हाळी वातावरण जास्त असतं, ऊन आपल्याकडे जास्त असतं. मला एक किस्सा आठवतो. कवी मन किती नेमक्या शब्दात आणि त्याला राग लोभ असेल तरी तो आपल्या कवितेच्या शब्दातूनच व्यक्त करतो. मुकुंदराव हे जास्त खरं आहे की नाही, की माणूस आपल्या भावना शब्दातून व्यक्त करतो. तर त्याचं कारण असं होतं की एक माजी नाट्य संमेलनाध्यक्ष आणि मोठ्या नटी, ज्याला आपण म्हणू आदरानं नाव घ्यावं, भक्ती बर्वे, कैलासवासी भक्ती बर्वे, या एका कार्यक्रमासाठी सोलापूरमध्ये आल्या होत्या. डॉक्टर जब्बार पटेल, भक्ती बर्वे, मी, लक्ष्मीनारायण बोल्ली आणि तो गुरु वाठारे आणि अशी मंडळी आम्ही, त्यांच्या त्या वडिलांचं काहीतरी कार्यक्रम होतं आणि त्यासाठी एका ठिकाणी सारस्वत क्लबमध्ये उभे होतो बाहेर. सकाळी 8ची वेळ असेल, 8:15ची. आणि भक्तीबाई, अर्थात मी हा किस्सा त्यांची माफी मागून सांगतोय, मला लक्ष्मीनारायण बोल्लींचं काव्य ऐकवायचं, म्हणजे 2 ओळी ऐकवायचे म्हणून मी सांगतो. किती मोठ्या मनाचा कवी होते ते. तर तेवढ्यात भक्तीबाई म्हणाले की आपल्याकडचं वातावरण तसं गरमच असतं ना, आणि सकाळी सकाळी ते 8 वाजता म्हणाले की अरे काय हे तुमचं सोलापूर, किती गरम होतंय, किती गरम होतंय आम्हाला. हे त्या कवी मनाला काही आवडलं नाही. अर्थात आम्ही उभे होतो, आम्हालाही काय ते एवढं काय त्याचं घ्यायचं असतं.
बार्शी सोलापूर आमचं गरम आहे, आम्ही सहन करतो, आम्ही राहतो, आम्ही माणसंच आहोत, एवढं त्याचं लगेच कौतुक करायला नको. तुमची मुंबई तर सोलापूरपेक्षा जास्त गरम असते, कधी कधी घामेने डबडबून जातो माणूस तुम्ही एसीत वगैरे असता. पण कवी मनाने बघा किती नेमक्या शब्दात सांगितलं. ते म्हणाले की एवढ्यात चर्चा नको उन्हाची, सकाळी 8ची वेळ होती. एवढ्यात चर्चा नको उन्हाची, ही वेळ तर फुलांच्या हितगुजाची. अशा थोर कवींची ही कन्या आहे. मला खरंच मनस्वी आनंद आहे याचा. सर, आत्ताच कविता असेल की म्हणजे जसं मला वाटतं मुलाखतीला सुरुवात झाली तशा आपण अनेक कविता तुमच्या ऐकतो आहोत, किंवा भाषा म्हणजे मराठी असेल, हिंदी इंडस्ट्री असेल, सगळ्यामध्ये. पण आज आम्ही जे इथं बसलेलो आहोत हे सगळे आमचं सोलापुरी पण अगदी धरून आम्ही असतो कायम. आणि विशेषतः आजची तरुण पिढी की कुठेही गेलात पोरं बोलायला लागली की लगेच कळतं सोलापूरचा का, कारण कुठं चालला बे, कधी आलता बे, हे झाल्याशिवाय सोलापुरी वाटतच नाही असल्यासारखं. पण कधीच ती सोलापुरी तुमच्या भाषेवरती हावी नाही झाली, किंवा कधीच असा लहेजा सुद्धा नाही आलेला आहे. पण आज जी पोरं त्या इंडस्ट्रीमध्ये काम करू पाहतायत, या सगळ्याला भाषा ही देखील एक अडचण येते. तर जे काही इथं असा वर्ग असेल की जो आपल्या भाषेवरती कमांड घेऊ इच्छितोय किंवा अशासाठी काम करू इच्छितोय, तर त्यांना तुम्ही याबद्दल काय सांगाल? त्याबद्दल एकच सांगेल की शुद्ध भाषा, स्पष्ट उच्चार आणि वाणी ही तुमची अभ्यास पाहिजे, वाचन पाहिजे, सगळ्या वेगवेगळ्या गोष्टींचं निरीक्षण करता आलं पाहिजे. ते कसं आपल्याला याच्यात घालता येईल, करता येईल. आणि सोलापूरच्या भाषेविषयी तुम्ही म्हणालात, पण खरं तर मुकुंदरावांनी आमच्या एकदा सांगितलं होतं एका कार्यक्रमामध्ये निवेदन करताना. ते म्हणाले सोलापुरी माणसाचं त्यांनी वर्णन एकदा अतिशय खूप छान केलं होतं की दिसायला कानडी, बोलायला तेलगू, पण अंतःकरणानं मराठी असलेल्या माणसाचा स्नेह, सोलापुरी माणसाचा स्नेह हा सोलापुरी चादरीसारखाच उबदार असतो, असं ते म्हणाले होते. मला ते ओळी अजूनही आठवतात. मुकुंदराव फार छान बोलले होते तेव्हा. असा हा सोलापुरी माणूस आहे आणि ते काय कुठेही गेला तरी तो आपलं अस्तित्व दाखवतो. एक काळ होता मुंबईतले मावाली सुद्धा सोलापूरकरांना भ्यायचे. सोलापूर प्रत्येक गुंडा आहे असं नाही, पण ते सोलापुरी म्हटलं की नको, याच्या नादीच लागायला नको, असा एक काळ होता जुना. पूर्वी जुन्या माणसांना कदाचित माहीत असेल, ते नादी लागायचे नाहीत मुंबईतले लोक, मावाली लोक, असं ते होतं. पण सोलापूर छान आहे, आमचं आवडतं आम्हालाही. सोलापूरचाच विषय आहे तर गणपती बाप्पा आपल्याकडे आता सध्या आहेत आणि त्यानिमित्तानं अनेक व्याख्यानमाला होत आहेत. तर या गणपती बाप्पाकडे सोलापूर तुमच्यामधून कधी सुटलेलं नाही आहे, कायम सोलापूर तुमच्या मनामध्ये असलेला आम्ही कायम अनुभवतो. तर या सोलापूरकरांसाठी गणपती बाप्पाकडे तुम्ही काय मागाल? बाप्पाने मी एकच म्हणेन की सोलापूरला दरवर्षी असा यावर्षी झाला तसाच पाऊस पडू दे. अतिशय मोठं मागणं आणि महत्त्वाचं मागणं आहे हे. आणि समृद्धता ही मनाने माझा सोलापूर जिल्ह्यातला माणूस समृद्ध आहे, पण त्याला जमिनीतून समृद्ध कर, एवढंच मी बाप्पाकडे मागणं मागेन. सर, मुंबईमध्ये, पुण्यामध्ये इतके वर्ष झालं तुमचं वास्तव्य, तर सोलापूरचं काय मिस करता तुम्ही तिथे, की हे मात्र इथे मला कधी मिळत नाही, असं काय मिस करता? खाद्य संस्कृती असेल किंवा इकडची माणसं असेल, जे काही असेल, जे खूप तुम्हाला सतत आठवतं, असं काय आहे? मैत्री जी आहे ना सोलापूरची, ती मात्र मी मिस करतो. कारण आता मोठ्या शहरामध्ये तुम्ही वावरत असताना तुम्हाला पदोपदी जाणवतं. अजूनही मगाशी तू म्हणाली काय बे, कसा आहे बे असं म्हणत असताना, आज सकाळीच आमचे मित्र निकम साहेब आले सकाळी. किती वर्षानंतर आम्ही भेटतोय, बरीच वर्ष झाली, साधारण 30-35 वर्ष झाली असावीत कदाचित. पण त्यानंतर सुद्धा ते आले, भेटले, आम्ही त्यांच्या घरी गेलो. ही जी माणुसकी आहे ना, हे जे प्रेम आहे ना, हे जे मैत्रीपूर्ण वागणं आहे, सौहार्दपूर्ण वागणं आहे, हे मोठ्या शहरामध्ये तुम्हाला मिळणार नाही. तुम्हाला पैसे देऊन सुद्धा ते मिळणार नाही, कारण प्रत्येकजण तिथे बिझी असतो. म्हणजे मिनिटावर सेकंदावर त्याचं लाईफ सुरू असतं. ही लोकल गेली तर मी काय करू, ही गाडी मिस झाली तर काय करू, इथे मला ट्रॅफिक लागलं तर काय करू. आणि असंच असतं. बोरिवलीचा माणूस 7:45ला निघतो, त्याच्या पुढे मालाडचा माणूस तिथे 8 वाजता निघतो, त्याच्या पुढचा माणूस गोरेगावचा 8:30ला निघतो, आणि सगळे 9 वाजता त्या बांद्र्यामध्ये गर्दी करतात. म्हणजे सगळ्यांचा प्रवास उशिरा सुरू होतो, एके ठिकाणी सगळे डंब होतात. आणि मग तिथून जी चिडची त्या माणसाची सुरू होते वेळेवर न पोचल्यामुळं, तो कायम ऑफिसला गेला तरी तसाच. मग त्यामध्ये तो माणुसकी विसरतो, सगळ्या गोष्टी विसरतो, आणि हे वेळेमुळे सगळं होतं, हे असं आहे. पण हे इकडं आपल्याकडचं बालपण मात्र मी प्रत्येक ठिकाणी मिस करतो.
सर, जसं बालपण मिस करताय, मित्र मिस करताय, तसाच एक बालपणापासूनचा प्रभाव आपल्यावरती असतो तो एखाद्या अभिनेत्याचा, की तुम्हाला आम्ही अभिनेते म्हणून पाहत असताना तुम्ही कोणा ना कोणाकडे माझा एक आवडता अभिनेता म्हणून, आवडता हिरो म्हणून, हिरोपेक्षा पण मी म्हणेन अभिनेता, कारण आताचे जे OTT प्लॅटफॉर्म आलेले आहेत की इथे हिरो नाही आहेत, तर ते अतिशय उत्तम अभिनेते, कसदार अभिनेते आपण पाहतोय. तर आत्ताच्या काळातलं तुमचा आवडता अभिनेता, अभिनेत्री आणि तुमच्या काळातले की जेव्हा तुम्ही प्रचंड वेड्यासारखे चित्रपट पाहत असाल त्यावेळेस तुमचे आवडते अभिनेते किंवा अभिनेत्री यांच्याविषयी आम्हाला ऐकायला आवडेल. आणि यापैकी कोणाचा प्रभाव तुमच्यावरती आहे का अभिनयावरती, असं काही वाटतं का? हिंदीमध्ये मला आवडायचे ते बलराज साहनी. बलराज साहनींचा अभिनय अतिशय अप्रतिम, म्हणजे जिवंत अभिनय काय असतो तो असायचा. आणि नंतर आपल्या मराठीतले अभिनेते म्हणजे सतीश दुभाषी आणि विक्रम गोखले हे माझे आवडते अभिनेते होते. सतीश दुभाषींचं फुलराणी मला बघता आलं, थँक्यू मिस्टर ग्लाड मला बघता आलं, हे मी माझं सुदैव मानतो. आणि संगीत नाटकामध्ये वसंतराव देशपांडेंना मला ऐकता आलं. नंतर आपले त्याचे संगीतकार त्यांनी या संगीत कट्यार काळजात घुसली त्यावेळेस वसंतराव देशपांडेंना ऐकण्याचा योग आला मला. जितेंद्र अभिषेकीला ऐकण्याचा योग आला. ही सगळी आदर्श मंडळी म्हणजे होतीच, पण अभिनेता म्हणून म्हणाल तर बलराज साहनी आणि विक्रम गोखले हे मला आवडणारे नट होते, खऱ्या अर्थानं नट होते ते. आणि आत्ताचा या पिढीतला कोणी कलावंत? या पिढीतल्या कलावंतामध्ये आणखीन त्यांना तो टप्पा गाठायचा आहे असं मी म्हणणे. पण आता मला ज्याच्यामध्ये स्पार्क दिसतो तो बार्शीचाच आहे. हे वैशिष्ट्यपूर्ण मला वाटतं. परांजपे त्यांचं नाव आहे काहीतरी, समीर परांजपे. त्याच्यामध्ये मला स्पार्क दिसतो, तोही चांगला आहे. आणखीन एक दोघे जण आहेत त्याच्यामध्येही स्पार्क आहे. पण मला त्याचं आवडलं. मला ते गोटमध्येही होता, मध्ये त्या नाशिकची कुठली सिरियल त्यात होता, आणि आता काहीतरी थोडं तुझं थोडं माझं मध्ये आहे, त्याच्यामध्ये स्पार्क आहे. चांगलं काम करतो तो आहे. पुढे आता आणखीन कसं आहे, टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही, तसा संघर्ष केल्याशिवाय सुद्धा नट होता येत नाही असं म्हटलं तर अवघड ठरू नये. बरस बहुत सारे पापड़ बेलने पड़ते हैं तब जाके कुछ पाना होता है असं म्हणतात. जवळजवळ मुलाखतीच्या शेवटाकडे आपण येतोय की एखाद्या प्रश्नानंतर प्रेक्षकांपैकी सुद्धा जर कोणाला प्रश्न विचारायचे असतील तर नक्की सर देखील तुमचे प्रश्न जाणून घ्यायला उत्सुक आहेतच. काही निवडक प्रश्न तर प्रेक्षकांशी सुद्धा होणार आहेत, तर मला वाटतं तुम्ही तुमचे प्रश्न तयार ठेवा. आपण शेवटच्या प्रश्नाकडे येतोय आणि तो प्रश्न अर्थातच आत्तापर्यंत जे आपण ऐकतोय त्या याच्यावरतीच आहे की जशी सुरुवात आहे तसं एक कवी मन सुद्धा आम्हाला तुमच्यामध्ये दिसते की कवितांविषयी अतिशय संवेदनशील असणारा माणूस. कविता म्हणजे असंही ऐकलेलं आहे की कविता तर तुम्हाला इतक्या मुखोद्गत आहेतच प्रचंड की डायलॉग सुद्धा, मोठे मोठे डायलॉग सुद्धा तुम्ही एका दमात घेता, कुठलेही टेक वगैरे लागत नाहीत. तर असं एक संवेदनशील व्यक्तिमत्व आहे. तर तुमची आवडती एखादी कविता की बऱ्याच आता आम्ही ऐकलेल्या आहेतच, पण कुठली आवडती एखादी कविता जी खूप जवळची आहे तुम्हाला, जी शेअर करावी अशी वाटेल, तर ती कविता ऐकायला आवडेल. आणि त्यानंतर तुमच्यासाठी माईक ओपन असेल की प्रश्न विचारायचे असतील तर आपणही विचारू शकता. आपण कार्यक्रमाच्या उत्तरार्धाकडे जात आहोत. कविता, शेर, मगाशी म्हणालो मला शेरो शायरी आवडते, कविता आवडतात, पण ते कशा आणि कोणत्या त्याचं एक मापदंड आहे. आता शेर म्हटल्यानंतर आपले सगळे आवडतात असं म्हणतात, पण मला क्रांतिकारी शेर आवडतात. शहरामध्ये जेव्हा माणूस आता सध्या असा झाला आहे की असं म्हणतात, एका शायरनी केलेला तो शेर आहे, आजकल मैं राशन की कतारों में पाया जाता हूँ, आजकल मैं राशन की कतारों में पाया जाता हूँ, अपने ही खेतों खलियान से बिछड़ने की सजा पाता हूँ. अतिशय बोलका आहे. किंवा एक क्रांतिकारक शेर असं म्हणतो की बालाजीला जातात लोक, हुंडीमध्ये गुप्तदान देतात, मजारवर जातात, चादर चढवतात, वेगवेगळ्या ठिकाणी मंदिरात, इकडं मशिदीत, असं ते सगळं देतात घेतात. पण सर्दीमध्ये एखादं बाहेर जर कोणी बसलेलं असेल कुडकुडत तर त्याला देणार नाहीत, पण त्या मजारवर चादर टाकतील. त्यावर तो शायर म्हणतो की सर्दियों में न जाने कितने जिस्म है बेगाने लिबास, सर्दियों में न जाने कितने जिस्म है बेगाने लिबास, जितनी भी चादरें हो मजारों से खींच लो.
वा. म्हणजे या जगात मागून काही मिळत नाही, ते तुम्हाला घ्यावंच लागतं ओढून, असं त्याचं म्हणतो. असे ह्या पद्धतीचं आवडतात. खूप जुन्या गोष्टी आहेत का, काही छान छान कविताही आवडतात. आपल्याकडे आता एक नवीन प्रकार हायकू किंवा चारोळी ज्याला म्हणतात आपण. तर चारोळ्यामध्ये नो डाऊट चारोळ्या सुद्धा काही अप्रतिम आहेत. त्याच्यामध्ये पहिलं नाव येतं मग चंद्रशेखर गोखल्यांचं वगैरे वगैरे बऱ्याच जणांनी केलेले आहेत. सोलापूरचा आपला एक कवी आहे अंजू मोमीन म्हणून, तो आता दुबईला कुठेतरी असतो, पण त्यांनी पण छान छान चारोळ्या वगैरे केलेल्या आहेत. त्यातून नेमकं आपलं मत मांडता येतात. पण तुम्हाला खरं सांगू का, मुकुंदरावना कदाचित माहीत असेल, हा आपल्याकडचा मराठी प्रकार आहे. नंतर तो जपानला जाऊन त्याचा हायकू झाला आणि तो हायकू होऊन आपल्याकडे परत चारोळी म्हणून आला. तर आपल्याकडचा प्रकार म्हणजे तो कणिका असं त्याला म्हणायचे. कणिका. आता कणिका काय 4 ओळींचीच असायची. आता एक वाराकांतांची कणिका सांगतो. मी येताना 2 पापण्या वळल्या लाजून, मी येताना 2 पापण्या वळल्या लाजून, मी जाताना 2 चांदण्या भिजल्या मागून. वाराकांताची हा प्रकार काव्यप्रकार आपल्याकडे पूर्वीच होता, त्याला कणिका म्हणत होते. किंवा मुक्त छंदातलं काव्य होतं. श्रीकृष्णानं त्याचं स्वतःचं विसर्जन केलं. तर त्या विसर्जन नावाचं एक वाराकांतांचं मुक्त छंदातलं छोटंसं पुस्तक आहे. कुणाला ज्यांना मिळेल त्यांनी ते जरूर वाचा, खूप सुंदर आहे. हे कवी बघा काय कुठे कुठे पोचतात. जहाँ न पहुंचे रवी वहाँ पहुंचे कवी असं म्हणतात, ते उगाच नाही. तर वृंदावन सोडून श्रीकृष्ण द्वारकेचा राजा म्हणून यायला निघालेला असतो. तेव्हा राधा त्याला म्हणते, श्रीकृष्णा तू द्वारकेला जाणार, राजा होणार, यादवांचा राजा होणार, माझी आठवण येईल का रे तुला? त्यावेळेस मुक्त छंदामध्ये वाराकांत म्हणतात, बघा त्यांचे संदर्भ कसे आहेत. वृंदावन म्हणजे सगळं फूल, सगळे भ्रमर, मध चाकणारे वगैरे सगळे असं इतकं सुंदर निसर्गरम्य. आणि द्वारकेला येणार जिथे सगळं वाळवंट, समुद्र, बाकी काहीच नाही, अशा ठिकाणी तू जाणार. मग राधा श्रीकृष्णाला त्यावेळेस म्हणते की श्रीकृष्णा माझी आठवण येईल का रे तुला? त्यावेळेस श्रीकृष्ण तिला म्हणतो, राधा तुझी आठवण मला सतत येत राहील, पण त्या आठवणींना शब्द नसतील रुंजी घालणाऱ्या भ्रमराचे. सगळं वृंदावन उभं केलं बघा वाराकांतांनी. राधे तुझी आठवण येत राहील मला सतत, पण त्या आठवणींना शब्द नसतील रुंजी घालणाऱ्या भ्रमराचे. गाज असेल, गाज म्हणजे समुद्रांच्या लाटांचा आवाज, त्याला गाज म्हणतो आपण. गाज असेल पृथ्वीला कवटाळून रिते राहणाऱ्या समुद्राची. समुद्राने पृथ्वीला कवटाळलंय पण तरी तो रिकामा आहे, कारण त्याच्यात गोड पाणीच नाही. असं म्हणजे इतके या 4 ओळीमध्ये त्यांनी वृंदावनाचा संदर्भ दिला, द्वारकेचा संदर्भ दिला. हे असे कवी लोक असतात. अशा कविताही मला आवडतात. खरं तर मला एक कविता वाचून दाखवायची होती. एक 5-7 मिनिटं जर तुम्ही जर मला वेळ देणार असाल तर मी आवर्जून वाचून दाखवेन. मी तत्पूर्वी ती कविता वाचून दाखवण्याच्या आधी एक प्रश्न विचारतो. होय मी नारायण ठोसरची बायको, असं जर मी तुम्हाला सांगितलं हे त्या कवितेचं नाव आहे, तर तुम्हाला काय संदर्भ लागेल? कोणी सांगू शकेल? होय मी नारायण ठोसरची बायको. समर्थ रामदास भोवल्यावरून सावधान म्हणताना पळून गेले. आपण म्हणूया निघून गेले. इथंपर्यंत ठीक आहे, पण त्या आंतरपाठाच्या पलीकडे जी स्त्री होती तिचं काय? ती कुठे आहे? तिचा विचार कोणी केलाय का? तिचा विचार कधी कोणाच्या मनात आला का? नाही. तर ती अशी ती आहे कविता. मी तर खरं तर म्हणेन की तूच वाचून दाखवावी. खरं तर मी त्याच्यामध्ये मार्क केलंय. तिच्या आवाजात आणखीन जास्त चांगलं वाटेल, कारण हे इतकं उत्तम काव्य आहे. अंगावर काटा येतो शेवटी, असं छान इतकं सुंदर आहे. आणि स्त्रीविषयीच्या माझ्या मनात काय भावना असतील यावरून हे तुम्हाला लक्षात येईल, कारण मला हे असं आवडतं. वाचायचं छान आहे. 5 मिनिटात संपेल. ही छान वाचते, ही स्वतः कविता करते, उत्तम कविता करते, म्हणून मी तिला मुद्दाम वाचायला दिलं. माझ्या वृक्ष आवाजापेक्षा तिच्या गोड आवाजात तुम्हाला ती ऐकायला आवडेल. ही मोठी माणसं अशी असतात. ऐन वेळेस आता दिलेलं आहे म्हणलं, आता मला अजून धडधड की व्यवस्थित होतंय का नाही, कारण ते शेजारी आहेत, एवढा मोठा प्रेक्षक वर्ग आहे. तर हा माझा प्रयत्न राहील, कारण पहिल्यांदाच या ओळी माझ्या समोर आहेत.
शीर्षक आहे नारायण ठोसरची बायको. सावधान म्हणताच नारायण अर्थात समर्थ रामदास बोहल्यावरून पळून गेले. पण अंतरपाटापलीकडे असलेल्या त्या 7-8 वर्षाच्या मुलीचं काय झालं? तिच्या आयुष्यात काय घडलं? आता ती मुलगी कुमारिकाही राहिली नाही, साध्वी नाही आणि विधवाही, असा प्रश्न आपल्या मनाला पडला तरी तिचं मत अगदी ठाम होतं, मी नारायण ठोसरची बायको आहे. ओळखलत का मला? असं ओळखणार तरी. नारायण ठोसरची बायको. पटलं नाही जरी. ओळखलत का मला असं ओळखणार तरी. नारायण ठोसरची बायको. पटलं नाही जरी. पाहता काय गळ्यातल्या त्या हिरव्या कंच दुडीकडे, पाहता काय गळ्यातल्या त्या हिरव्या कंच दुडीकडे, साशंक नजरेचे मारू नका असे क्रूर खडे. भरल्या मांडवात बोहल्यावरून मुंडावळ्यात हरवलेली पिवळ्या वधू वस्त्रात मी उभी होते, हिरवा चुडा ल्यालेली. सावधान झाले मी माळ घालायला उंचावून, समोरच्या उंचीला पोहोचवतात आपले हात म्हणून. अंतरपाठही सरला होता पण कोलाहल माजला होता. अंतरपाठही सरला होता पण कोलाहल माजला कसला. माळ थरथरली, पाय लडबडले, उंची नाही गवसली म्हणून हार घातला चरणाला. छे छे, चरण तरी कुठे होते? छे छे, चरण तरी कुठे होते? पाठ तर रिकामा होता. सनाईचा गळा दाबून मांडव मरून पडला होता. वेदनांनी होरपळले तरी दूड काळी झाली नाही. तरीही मी नारायण ठोसरची बायको आहे यात मुळीच शंका नाही. कोसळलेल्या मांडवाचा काड काड आवाज 10 दिशांना घुमला. कोण सावरणार या अपशकुनी अभागिनीला? कोण गळ्यात घेणार ही बला? अखेर नारायणच्याच आईने मायेने पदर पसरला. सजलेल्या स्वतःच्या घरात आणले नारायणा वाचून लक्ष्मीला. इतक्या सहजपणे, शांतपणे, धीराने, प्रेमाने हे सारं केलं जणू मध्ये काही विघ्नच नव्हतंच घडलं. लेकीसारखं जवळ घेऊन पदराखाली झाकलं. पुत्रासाठी पोटात असणाऱ्या मायेचं छत्र माझ्यावरच धरलं. नाते कसले विचित्र. सून होते मी त्यांची. सून तरी कसली, साक्ष एका दुर्भाग्याची. म्हणूनच बघू नका सारखं असा माझ्या दुडीकडे नारायणाने घालायचं ते मंगळसूत्र होतं ठोसरांच्या देवापुढे. दिवसाचे डोळे उघडायच्यात फुलं वेचायची प्राजक्ताची, स्वच्छ करायचे घरदार, घरात रांगोळी रेखायची, चंदन उपकरणे, हार, दुर्वा तयारी करायची देवपूजेची, भजन संपताना सूर्य उगवे उघडायची कवाडे स्वयंपाकघराची. देवापुढे छुमछुमणारे पैंजण आता चालीपुढे ताल धरायचे. भाजी चिरा, चटणी काढा, ताकाचे डेरे घुमायचे. दुपारी माऊलीने खेळावे सागरगोटे, अजब आमची जोडी. सुंदर उखाण्यांवर रंगायची जाऊबाई बरोबर फुगडी. लक्ष्मी तुझ्या जावेची सईचं दही आवडते. लक्ष्मी तुझ्या जावेची साईचं दही आवडते. लक्ष्मी सासूबाईंच्या तळपायांना तूप चोळावे लागते. असलं निर्भर बोलणं, असली आगळी मी सासूरवाशीण, पती असून पती वाचून साऱ्या सौभाग्याची मालकीण. म्हणूनच बघू नका सारखं असं माझ्या दुडीकडे नारायणानं जे घालायचं ते माझं मंगळसूत्र होतं ठोसरांच्या देवापुढे. आणि मग तो दिवस उगवला. सुंदर जन्माष्टमीचा. भवताली घुमत राहिला पावा राधेच्या कृष्णाचा. माझ्या नजरेतल्या कुतूहलानं सासूबाई कावऱ्या बावऱ्या झाल्या होत्या. दिवसभराचे उपवास अजून सारे खुशीत होते. कोसळणाऱ्या पावसातही उत्साहात बुडालं होतं. आणि त्या रात्रीनं अचानक माझा केला विश्वासघात. अचानक मी मोठी झाले. कधीतरी हे होणारच होतं, पण कधीच व्हायला नको होतं. सारे जण व्याकुळ झाले. काहीच त्यांना सुचत नव्हतं. सारं अजाणतेपणानं संपेल, सारं आकळेल हिला. आनंदाचा सोहळा भाग्यात नाही, भाग्यच रडवेल आता हिला. ज्या रात्री खुशीत फुलायचे त्या रात्री रड रड रडले. खऱ्या अर्थाने कळले केवढे त्यांनी सोसले. पुन्हा एकदा धीरानं कुशीत घेऊन झोपली माझी माऊली. कधीच आवरून घेतली नाही तिने मायेची सावली.
म्हणूनच बघू नका सारखं माझ्या दुडीकडे, म्हणूनच बघू नका सारखं माझ्या दुडीकडे. नारायणानं जे घालायचं ते मंगळसूत्र होतं माझं ठोसरांच्या देवापुढे. आता तर सोहळ्यात शिरायला संकोचले माझे मन. अनाथ आहे ती, नका दुखू तिला, एवढे समजूतदारपण. सारे चालले पूर्वीसारखे, पण झाले होते सैरभैर मीच. तरीही कळ काळजात कोंडून कामे करीत राही तशीच. सासूबाईंच्या आज्ञा हात पाळीत मुकाट्यानं, मन मात्र आक्रंदत मिटून जाई थकव्यानं. पण कधी संध्याकाळी अंगणातला मोगरा घमघमायचा, डोक्यात वादळे घुमवायचा, नकळत पाठीवरच्या वेणीत झेपावायचा. तेव्हा मात्र देवापुढे स्तोत्रे म्हणत श्रेष्ठी अस्वस्थप्रमाणे फिरत राहत. सासूबाई कवेत घेऊन घरात नेत, कुशीत कवटाळून झोपवत राहत. हळूहळू शांत होई मी, पडदा पडे निद्रेचा, मग जीव हलका होई त्या दुःखी देव माणसांचा. म्हणूनच बघू नका सारखं माझ्या दुडीकडे, नारायणानं जे घालायचं होतं ते मंगळसूत्र होतं ठोसरांच्या देवापुढे. अशीच एक रात्र आली, न्हालेली चांदण्यात भरल्यासारखी सुगंधित कायनं जाऊन उभी राहिले अंगणात. स्वारी आली तिकडून वाटलं फुटावे डोळे साऱ्या शरीराला. पण स्वारीच्या तेजाचे अमृत प्यायलेल्या 2च डोळ्यांनी कवळले स्वारीला. देवाने भार घातला नाही तरी स्वीकारले व्रत प्रापंचिकांचे. मनाने खूप नेटके पाळलेस, पण काही खरे नाही तनूचे. भरवसा नाही वाटत आपल्या बागेत वाढलेली मी एक वेल आहे. आपल्याच बागेत वाढलेली मी एक वेल आहे. ज्यानं तुमचं संवर्धन केलं तोच माझा माळी आहे. ज्यांनी पती मागे प्रपंच नेटका नव्हे समर्थपणे केला, त्या समर्थ स्त्रीची मी सून आहे. इतरांच्या नेटक्या प्रपंचासाठी ज्यांनी स्वतःचा प्रपंच धैर्याने सोडला, त्या समर्थांची मी पत्नी आहे. हो, पत्नीच आहे. या उद्या भिक्षेला दाराशी असेल धैर्य जर तुम्हाला, घ्या परीक्षा पारखून या 52 कशी सोन्याला. घालीन अनमोल भिक्षा मागेन वैराग्याची दीक्षा. परमेश्वर साक्षीनं संपून जाईल ही अजब जीवनाची शिक्षा. कोणाशी बोलतेस वाऱ्याशी, काय झालं असेल हिला. देवा हिला सांभाळा गुणाच्या सईला. नाही ग माझे माय, मी अन्य कुणाला भेटले नाही, हेच आले होते. विश्वास ठेवाल की नाही. उद्या येतील आपल्याच दाराशी झोळी घेऊन भिक्षेची. मग मात्र खात्री पटेल ना तुमच्या अस्वस्थ मनाची. ज्यानं विश्वाची चिंता केली तुम्ही त्यांची जन्मदात्री. माझी चिंता वाहत असता मला कशाची कुणाची भीती. पहाटेच्या प्रहरी सजवलं घर तनूवर साज चढवला. सुगंधात नावून मी सिद्ध झाले स्वागताला. केली नाही औक्षणाची तयारी. संन्याशाला त्याचे काय अप्रूप असायला. डोळ्यांच्या ज्योती क्षणार्धात ओवाळतील त्या अनुपम तेजोराशीला. मित्रोद्वयाच्या बरोबर स्वारी आली दारात. राहिली उभे रघुवीरांच्या जय जयकार करून. जय जय रघुवीर समर्थ. सारे सात्विक भाव जागृत झाले. गेले सामोरी मी शरणागत निर्मम होऊन. अमृत भरल्या नजरेच्या स्पर्शाने मुक्त झाले सगळ्यातून. लक्ष्मीनारायणा दुसरे काहीच उमटेना कोणाच्या मुखातून. रघुवीरांचा दास घेऊन गेला प्राणांची भिक्षा. सुरू न केलेला प्रपंच संपवून जणू तोही मुक्त झाला आपल्या विचित्र ऋणातून. प्रपंच सुरू करणार होते तसाच सुंदरपणे संपवायचा, म्हणून साज केला होता आज मी गंधवतीचा. उलगडले असेल कोडे सारे कालच्या माझ्या भासाचे. असे सुफलित भाग्यात होते अशा आगळ्या स्वप्नाचे. अजूनही या ठोसरांच्या गावी त्या वाड्यात
सतीची नव्हे साध्वीची समाधी आहे. अजूनही ज्या ठोसरांच्या गावी त्या वाड्यात साध्वीची, सतीची नव्हे साध्वीची समाधी आहे. खाली कलशात असलेल्या अस्थींवर नारायणाने न घातलेले मंगळसूत्र आहे. कारण कोणाला पटले नाही तरी, कारण कोणाला पटले नाही तरी मी नारायण ठोसरांची बायको आहे. मी नारायण ठोसरांची बायको आहे. माझ्या आवाजात ऐकण्यापेक्षा तुम्ही तिच्या आवाजात ऐकल्यामुळे ती जास्त आणखीन तुम्हाला भावली असेल. एका स्त्रीनं स्त्रीच्या वेदना मांडणं हे किती सोयीस्कर असतं असं म्हटलं तर वावगं ठरू नये. धन्यवाद सर. आणि अर्थातच आपण ज्या स्त्रीविषयी चर्चा करतो तो देखील महिला वर्ग इथं मोठ्या प्रमाणात आहे. तर त्यांच्यातून मला वाटतं प्रश्नाला सुरुवात करूयात की जर तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर नक्कीच सरांना आपण विचारू शकता. एक अगदी काहीच मोजका वेळ आपण यासाठी राखीव ठेवलेला आहे. तर काही प्रश्न आमंत्रित आहेत. प्रश्न विचारायचे का कोणाला माईक पोचवू तिथपर्यंत? येशील का इथे? मुलगा आहे. तुम्हाला कुठला पिक्चर आवडतो आणि तो का आवडतो? मला आवडलेला सिनेमा म्हणजे राजेश खन्नाचा आनंद. राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चनचा आनंद कितीही वेळा बघितला तरी अजूनही डोळ्यात पाणी तरळल्याशिवाय राहत नाही. इतका सुंदर सिनेमा आहे. माणसानं कसं जगावं हा शिकवणारा सिनेमा आहे. तो मला आजही आवडतो तेवढाच जेवढा पूर्वी आवडायचा तेव्हा. थँक्यू बेटा. वाजलेल्या टाळ्या मला वाटतं सगळ्यांच्या मनातलं उत्तर तुम्ही दिल्याच्या त्या टाळ्या होत्या. आणखीन कोणी प्रश्न विचारू इच्छिते? प्रश्न असा आहे, कलाविष्कारामध्ये आत्मभान असते की आत्मविस्मृती, हा एक प्रश्न. दुसरा प्रश्न असा आहे की तुम्ही आणि सुशांत सिंह राजपूत एकच मेकअप रूम शेअर करायचे. त्यांच्या मृत्यूच्या निमित्तानं चंदेरी दुनियेतल्या रुपेरी पडद्यामागच्या पॉलिटिक्स, लॉबिंग आणि अनेक गोष्टींवर प्रकाश झोत पडला. तुमचं निरीक्षण आणि अनुभव काय? खरं तर या विषयावर आपण न बोललेलं बरं, कारण राजकारणापुढे सगळ्या गोष्टी गौण असतात. न बोललेलं जास्त चांगलं. काही काही वेळा मौनम सर्वम साधनम असं म्हणतात, ते जास्त चांगलं असतं. असो, आज आपण मला इथे बोलावलं त्याबद्दल वीरशैव संवर्धनी. एक प्रश्न अजून. हां बोला. जसं म्हणतो की आपण शिल्पकार मूर्ती घडवताना नको असलेला भाग काढून टाकतो दगडातून आणि मग मूर्ती घडते, तसं तुम्ही सामान्यातून असामान्य कलावंत घडलेला आहात. तर मग काय काढून टाकलं आणि सामान्य माणसातून असामान्य कलावंत आम्हाला आज अनुभवायला मिळाले, बघायला मिळाले आणि आम्ही मगाशीपासून तुमचे सगळा जीवन प्रवास ऐकतो आहोत. तर एवढं प्रेरणादायी व्यक्तिमत्व घडलं. अवगुण तर प्रत्येकाकडेच असतात. कुणीही परिपूर्ण माणूस नसतो, हे सत्य आहे. पण तुम्ही जेवढं अवगुणांपासून दूर जाण्याचा प्रयत्न केला ते तेवढे तुमच्यापासून लांब पळतील. म्हणून शक्यतो आपणच प्रयत्न करायचा की अवगुणांपासून लांब जायचा. ते आपोआप घडत जातं. मग पुढचं तो परमेश्वर सगळं घडवतो आणि तुम्हाला सुबुद्धी देतो. एवढंच आहे त्याच्यामध्ये. धन्यवाद सर. थँक्यू.